महार समाजाला मातंगावर भाजपविषयी संघाविषयी बोलायचा अधिकार नाही. माझा तर स्पष्ट आरोप आहे की राजकीय आरक्षण हे मातंग समाजानेच खाल्लं. बाबासाहेब हे मॉडेल महाराजच नाही, आम मानव जातीचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही मानले का? मानव जात हे बाबासाहेबाच्या विचारावर जगात बाबासाहेब पोहोचलेत, पण इथं मातंगवाड्यातले नाही. कोण म्हणलं पोहोचलं? खेद आहे. असं असतं तर बाबासाहेबांवर चिखलफेक झाली. तुमची गरज पडणार नाही नाही, आता महाराजांना देखील महाराजांना आम्ही मोठा भाऊ मानणार बी नाही. आमचा भरपूर आम्ही केलेला आहे. आणि ह्यांची जी मागणी आहे ते संविधान विरोधी आहे. मातंग समाज तर मूळचा बौद्ध आहे, ते तुम्हाला एका मिनिटात सांगतो. मातंग समाज हा मूळचा बौद्ध. ही जी मन आहे ना, गाव तिथे मारवाडा, जे महाराजांचा महाराष्ट्र आहे हे लक्षात घ्या. हे तुमच्या आधी मला महाराजचा इतिहास ले दांडगा आमचं सरकार येईल ना त्यावेळेस बघू. आमचं सरकार आम्हाला गृहीत धरल्याशिवाय इथं सरकार येणार नाही. ज्या पक्षाला मातंग समाजाचा पाठिंबा आहे तेच पक्ष सत्तेत येणार. आम्ही जनतेचा रेटा जो आहे तो रस्त्यावरली लढाई आम्ही लढू. तुम्ही सभागृहातले कोण चोपडेपणा करा, तिथं चमकोगिरी करून त्याच्या पाय दाबून असाच चालू द्या. आमच्याकडे बाबासाहेबाचा स्वाभिमान आहे, बाबासाहेबाचं स्वत्व आहे, बाबासाहेबाची अस्मिता आहे. ह्या अस्मितेच्या जोरावर आम्ही सभागृहातली लढाई लढता येत. तुम्ही नाकेबंदी केली तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. आम्ही सुद्धा आता कमी नाही, आम्हाला उलट हुशार केलो. त्या महाराजांनी शिवा घालून मातंग समाजाला हुशार केलं. सर आज गाव तिथं संघटन चालू आहे. लहुजी साळवेने इंग्रजाच्या विरोधात लढला. लहुजी सोबत रानबा महार देखील होते, हे विसरता येईल का? रानबा महाराजांचा पाठिंबा असल्याशिवाय लहुजी वस्तात देखील एवढं करू. तुम्ही चंद्रपूरला गेलो तर 50% महारणी देवकर्णी आहेत, 50% मागणी देवकर्णी आहेत. त्याबद्दल काय बोलणार? अहमदपूरमध्ये अजिबात चला माझ्यासोबत सोडून दिलेलं आहे. सोडून दिलेलं आहे. थोडक्याला महाराजची देवकरी नाही. तुम्ही तसलं काय प्रगती कम्प्लिटली बाबासाहेबांच्या विचारावर बौद्ध धर्माच्या केल्यामुळे असो. ही केवळ आरक्षणावरची प्रगती नाही, हे सगळं अंधश्रद्धा कर्मकांडातून हा समाज बाहेर पडलेला आहे. समान नागरी कायदा लागू होत असेल तर संपत्तीमध्ये बरोबरीचा वाटा मिळाला पाहिजे. तुम्ही मांग असे झाले, मांग तसे झाले, मांग आमच्यामुळं तुमच्यामुळं काय मागत? तुमच्यामुळं MA BEd झालो का? तुमच्यामुळं नोकरी लागली का? बाबासाहेबांमुळे मला नोकरी लागली. हे जरा आणि बाबासाहेबांच्या अनुयायामुळे ही सुरक्षित राहिलंय आरक्षण सुद्धा, हे लक्षात घ्या. कडून नको म्हणून आता भंतीजी उभा टाकाले. मग तथागत कुणीकडे हे भंतीजी कुणीकडे, याचं मला उत्तर. भंतीजी आज दिसू आले ते संविधानामुळे दिसालेत आणि संविधान नाही सांगतो तेच. तथागताचं काय काम होतं? शांतीचा संदेश देण्यासाठी गौतम बुद्धाने सरसेनापतीचा राजीनामा दिला आणि मोर्चामध्ये आंदोलनामध्ये संदेश आहे. म्हणून तर बौद्ध धर्म हद्दपार करण्यासाठी मनुवादी षडयंत्र, मनुवादीचं षडयंत्र, शांतीचा द्यायचा आम्हाला, अहिंसेचा आम्हाला द्यायचा, करुणेचा मंत्र आम्हाला द्यायचा. आणि तुम्ही उघडे नाही, आम्ही तर उघडेच आहो. आम्ही कसंही करू, हे सांगायला तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला शांती काय असते, अहिंसा काय असते, करुणा काय असते, आम्हाला सगळं माहित आहे. समाज सगळा बघतोय, समाजाला तुम्ही पेटवू नका. हा समाज जिथं आहे, ऐतिहासिक पुरावे आहे, सगळं आहे. हा महाराजांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आहे. मागाचं कुठं आहे ते शोधायचं. मग महाराज कुठं शोधायचं ते सांगायला ना. असं नाही सर, ऐका की तुम्ही जायचं मंगोडियामध्ये जाऊन राहायचं. कुठे लय जर तुम्हाला महाराष्ट्र एवढा चिटकरा असेल ना, मंगोलियामध्ये जाऊन राहायचं. मंगोलियामध्ये जाऊन राहायचं. महाराष्ट्र एवढा जर चिटकरा असेल, जय भीमचा एवढा चिटकरा असेल, बाबासाहेबांच्या तुम्हाला या महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही. कारण हा महाराष्ट्र महाराजांचा आहे. महार जिथपर्यंत आहे तिथपर्यंत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला जय भीम म्हणावं लागेल. बाबासाहेबांच्या खानदानाचा तुम्हाला आधारच करावा लागेल. देशामध्ये जय भीम, जय भारत, जय संविधान चालते. जय भीमच्या लागून काहीच चालणार नाही.
आत्मोद्धारासाठी बौद्ध होईल. हा, म्हणून कुणी जर चांगलं शेकी मिरवत होण्यासाठी बाबासाहेब असेल, कुणी जर शिवतारे. शेकी मिरवत असेल, आम्ही कागदावर बौद्ध आहोत, आम्ही एवढं आम्ही नाहीच. धर्मांतर केलं, आम्ही आम्ही हे बौद्धच. केलं, तर कुणी कुणावर उपकार केलेले नाहीत. कारण नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रवीण सुनील चौधरी आपल्या जय चौधरी क्रिएटर या चॅनलवरती सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला ज्यांच्यामुळे हे चित्रीकरण उपलब्ध झालं, आवाज बहुजनांचा न्यूज चॅनल यांचे आपण सदस्य आभारी आहोत. कारण समाज प्रबोधन करत असताना आपल्याला अनेक वेळेस चित्रीकरण उपलब्ध होत नाही किंवा आपण स्वतः ते उपलब्ध करत असतो. फक्त आपला हेतू एवढाच आहे की समाज प्रबोधन. त्यांचे आम्ही सदस्य आभारी आहोत की तुमच्यामुळे आम्हाला खूप असं सुंदर असं हे चित्रीकरण आणि ही महाचर्चा आम्हाला उपलब्ध झाली. जातीय उपवर्गीकरण या विषयावरती खूप सुंदर असं या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. मातंग समाजाचे विचारवंतही आहेत आणि बौद्ध समाजाचे विचारवंतही आहेत. त्यांचा परिचय करून देण्याची आपल्याला गरज नाही, कारण ते स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओमध्येच ते स्वतः आपला परिचय करून देणार आहेत. चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओ पाहूया आणि त्यांचे विचारवंतांचे विचार ऐकूया. सर्वात महत्वाचं, जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन प्रेक्षक असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या कुटुंबाची ताकद वाढवा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमंडळी व नातेवाईक यांना शेअर करा, कमेंट करा. आपल्या शेअर करण्यामुळे हे आपलं समाज हिताचं कार्य समाजामध्ये पोहोचेल व आपल्याला खऱ्या अर्थाने आपण जे कार्य करत आहोत ते सार्थकी लागेल. चला तर मित्रांनो, वेळ न दवडता आपण ते विचारवंतांचे विचार पाहूया. कृपया करून संपूर्ण व्हिडिओ पहा. खूप सुंदर असं त्यांचे विचार आहेत. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. महाराष्ट्रामध्ये आता सध्याच्या घडीला ज्या विषयावरून दोन समाजामध्ये वादंग निर्माण झालेला आहे, त्याच विषयावर आपण यापूर्वीची मुलाखत मातंग समाजातील 3 वकील आणि एक सभापती यांची मुलाखत पाहिलेली असेल. आता यानंतर अशा विशिष्ट मान्यवरांची एक मुलाखत घेऊन आलो आहे. त्यांचा मी संपूर्ण अगोदर परिचय देण्यासाठी मी दोघांनाही समोर बोलावणार आहे. माझ्यासोबत उजव्या बाजूला मातंग समाजातून येणारे प्राचार्य तुकाराम हरगिले सर आहेत, तर माझ्या डाव्या बाजूला बौद्ध समाजातून येणारे विद्रोही कवी म्हणून ज्यांची ओळख आहे असे राजेंद्रजी कांबळे. विशेष म्हणजे दोन्हीही मान्यवर कवी, साहित्यिक, लेखक आहेत आणि दोघांचंही ज्ञान अथांग समाजामध्ये त्यांच्याविषयी चर्चा केली जाते. मग या 2 मान्यवरांना आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून का बोलावू नये हा मला प्रश्न पडला आणि दोन्ही मान्यवरांचा मी आज वेळ घेतला. सर्वप्रथम मी तुकाराम हरगिले सरांना मी जय भीम, जय शिवराय करणार आहे. जय भीम. सर, तुमचा संपूर्ण आपल्या चॅनलच्या दर्शक मंडळींना व्यवस्थित असा परिचय द्या. प्राचार्य हरगिले, विद्रोही साहित्यिक. माझे आत्तापर्यंत 6 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. मी नामांतर सेनानी आहे आणि सामाजिक चळवळीमध्ये बाबासाहेबांची विचार पेरण्याचा काम करतोय. हयातभर बाबासाहेबांचे विचार मातंग समाजामध्ये पेरत आहेत. अण्णाभाऊची विचारधारा समाजामध्ये पेरण्याचं काम करतोय. मी प्राचार्य विद्रोही साहित्यिक तुकाराम हरगिले. खूप खूप धन्यवाद सर. त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले या मुलाखतीमध्ये सामील असलेले विद्रोही कवी राजेंद्रजी कांबळे यांना मी संपूर्ण आपला परिचय देण्यासाठी पाचारण करत आहे. सर, आपण हे आपला पूर्ण परिचय द्यावा. सर्वप्रथम सर्वांना नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीमराय. मी राजेंद्र कांबळे. मी सामाजिक कार्यामध्ये नोकरी करत सामाजिक कार्यामध्ये केलेलं आहे. आता मी सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी म्हणून करतो. सन 1994ला फेरफार नावाचा कविता संग्रह, जो की विद्रोही कवितांचा कविता संग्रह होता, तो प्रकाशित झाला. त्याची महाराष्ट्रभर चांगली चर्चा झाली आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला MA सेकंड इयरला त्याच्यातल्या काही कविता अभ्यासक्रमासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. समाजामध्ये ज्या काही त्यावर व्यक्त होणं हे कवी मन असल्यामुळं माझा तो स्वभाव आहे
आणि अवतीभोवती ज्या घडत असतात घटना त्याच्याकडं आपण साक्षेपी दृष्टीनं पाहणे. बौद्ध धम्मामध्ये काम करतो मी बोधिसत्व फाउंडेशनच्या वतीनं. विविध कर्मचारी संघटनामध्ये काम करतो. बुद्धिस्ट ग्रामपंचायत अधिकारी संघामध्ये काम करतो. पुन्हा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन जे आहे DNE 136 त्याच्यामध्ये पण राष्ट्रवादी संघटनेमध्ये काम करतो. गेल्या 2 महिन्यापासून मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे आणि पूर्ण वेळ समाजासाठी हे करत असतो. जिथं जिथं पुरोगामी साहित्य परिषदेच्या माध्यमातून 6 साहित्य संमेलनं, विभागीय साहित्य संमेलनं आपण आयोजित केलेले आहेत. छोटे मोठे साहित्य उपक्रम राबवतो, धार्मिक उपक्रम राबवतो. जिथं जिथं समाजावर अन्याय झालेला आहे, समाज म्हणजे मी काय असं वर्गीकरण करत नाही त्याचं, म्हणजे समाज हा समाज असतो आणि जिथं जिथं अन्याय अत्याचार झालेला आहे तिथं आपण प्रथमतः धावून जाण्याचं काम मी केलेलं आहे. त्याला आवाज उठवलेला आहे. मोर्चे असतील, अधिवेशनं असतील, धार्मिक संमेलनं असतील, अशामध्ये सहभाग होऊन आपलं कॉन्ट्रीब्यूट करणं. आणि विशेष म्हणजे आता जे जुने विहार आहेत, उपेक्षित चैत्य आहेत, लेण्या आहेत किंवा मंदिरं असतील जिथं विद्रुपीकरण करून त्याला मंदिरात रूपांतरित केलेलं असेल तशांचा शोध घेणं हे एक आता माझा स्थायी भाव बनलेला आहे. त्याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे या दोन्ही मान्यवरांचा परिचय मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. आणि माझा परिचय जर झाला तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज. आता प्रश्नांकडे आपण वळणार आहोत. सर, दोघांनाही अगोदर प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत. उपवर्गीकरणबाबत तुमची भूमिका नेमकी काय आहे आणि का आहे याचं तुम्ही मला उत्तर द्या. उपवर्गीकरणाबद्दल माझी भूमिका आहे की मातांग समाज अनेक सवलतीपासून शासनाच्या अलिप्त राहिलेला आहे. जर हे वर्गीकरणात अ ब क ड जर झालं तर जेवढा काही हिस्सा आहे तेवढा मातांग समाजाला मिळेल. आणि त्यामुळे आमचं सध्या मोर्चे आंदोलन चालू आहे. 27 तारखेला मातांग समाजानं लातूरला आयोजित केलेला आहे सत्याग्रह मोर्चात कलेक्टर ऑफिसवर. तर त्यामध्ये सर्व समाजाचं, मातांग समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला वर्गीकरण झालं पाहिजे, मिळालं पाहिजे. त्यामध्ये आम्हाला हिस्सा मिळेल. थोडं काही मिळणार आहे. समजा 2% मिळो, 1% मिळो, अर्धा टक्का मिळो, पण आम्हाला वर्गीकरणामध्ये हिस्सा द्यावा. बघा, मातंग समाजाची भूमिका प्राचार्य तुकाराम हरगिले सरांनी मांडलेली आहे की आमचा समाज मागास आहे. आणि आत्ता यांनी ज्या बोललेल्या संवादाला तुम्ही आता ऐकत आहात, तुमचं काय उत्तर असणार आहे सर? सर्वप्रथम मी मीडिया आणि सोशल मीडियावाल्यांना विनंती करतो, कारण का त्यांनी ह्या प्रश्नाला एवढा उहापोह करून आवाज ढवळी प्रसिद्धी दिली आहे आणि दोन्ही समाजामध्ये वितंडवाद वाढवण्यासाठी हे काम करत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही समाजामधून काही विकृत प्रवृत्तीचे जे काही आहेत त्यांच्याकडून देखील या प्रश्नावर राजकारण केलं जातं आहे किंवा वितंडवाद हे करण्यासाठी त्याच्यावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आणि त्यामध्ये महापुरुषांची देखील गच्छंती करण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे होत आहे दोन्ही बाजूंनी. याची सुरुवात कुणी केली हे महत्त्वाचं नाही, परंतु आपण महापुरुषांच्या बाबतीत कृतज्ञता असली पाहिजे आपल्यामध्ये आणि ते जपण्याचं काम केलं पाहिजे. आता त्यांनी सरांनी जे विषय मांडलेले आहेत, तर प्रथम मला असं म्हणायचं आहे की आरक्षण ही काय गरिबी निर्मूलनाचं योजना नाही. आणि त्यांचा जर तसा दावा असेल किंवा अन्याय झाला किंवा त्यांना हिस्सा पाहिजे असेल, त्यांनी तर आतापर्यंत बार्टी घेतलेली आहे. पुन्हा महात्मा फुले आरटी मागून घेतलेली आहे. आरटी मागून घेतलेली आहे. बार्टीला कमी बजेट आहे, पण आरटीला त्याच्यापेक्षाही जास्त बजेट आहे. बार्टीमध्ये अनेक SC मधले जात समूह समाविष्ट आहेत, परंतु आरटीमध्ये तसं नाही, केवळ मातंग समाजच आहे. आणि तिथं शासनाने देखील भरीव अशी मदत तिथं केलेली आहे. आणि आता आपण बघतो आहोत इकडं महात्मा फुले महामंडळ आहे, तर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ काढलेलं आहे. म्हणजे इथं वाद हा समाजाचा नाही आहे. शासनाचा नाकर्तेपणा हे करण्यासाठी जो आहे तो त्याचा अनुशेष भरून काढायचा नाही. शासनाच्या इच्छाशक्तीचा भाग आहे तो.
त्यांनी आणखी पॅकेज निर्माण करून द्यावं, त्यांचा विकास करून घ्यायचा असेल तर. परंतु आरक्षणामध्ये मुळात 341 कलमामध्ये कुठलंच प्रोव्हिजन नाही. आणि हे शासनाने जे हे उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे, 341 कलमामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मताच्या पूर्वलक्षी प्रभावाने असला कुठलीच योजना राबवता येणार नाही किंवा निर्णय घेता येणार नाही. हे केंद्रालाही बंधनकारक आहे, राज्याला तर आहेच आहे. आणि केंद्रामध्ये देखील म्हणजे केंद्राला जर की असं करता येणार नाही, पुन्हा तर समूहाला किंवा जात समूहाला खुश करण्यासाठी किंवा त्यांची मतं मिळावीत म्हणून असं काही करता येणार नाही, असं स्पष्ट 341 कलमामध्ये आहे. त्याच्यामुळं हा विरोध संविधानिक विरोध आहे. म्हणजे संविधानामध्ये जी प्रोव्हिजनच नाही, त्याच्यासाठी एक समाज जो आहे ज्याला आपण बौद्ध समाज किंवा पूर्व आश्रमीचा महार समाज म्हणतो, तो विरोध जो आहे ते संविधानिक तरतुदीचं पालन होत नाही म्हणून तो विरोध करतो आहे. सर, सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिलेला आहे अ ब क ड वर्गीकरण, हे संविधानाच्या विरोधात आहे का? म्हणजे हे सुप्रीम कोर्टानं जे काय दिलेलं आहे अ ब क ड हे देण्यात यावं, हे संविधानाच्या विरोधात सुप्रीम कोर्ट गेलं का? त्याच्यानंतर आता बार्टी आणि आरटी म्हणले तर बार्टीमध्ये 99% मातांग समाजाला सवलत दिली नाही. त्याचा आराखडे काढा. बार्टीमध्ये नाही, आता सध्या कर्मचारी जे अधिकारी आहेत सगळे बार्टीमध्ये देखील मातंग समाजाचेच आहेत. नाही अधिकारी, तरीही आम्ही त्याच्याविषयी कुठला आक्षेप घेतला नाही. किंवा आरटी मध्ये ज्या काही भरीव तरतूद केलेल्या आहेत त्याच्याबद्दलही काय आक्षेप घेतलाय का? बाकीच्या 58 जातीने आक्षेप घेतलेला आहे का? जिथं जिथं आता हे केलेलं आहे, ह्या शासनाच्या योजना आहेत, त्याच्यासाठी शासनाने त्यांचा स्तर उंचावण्यासाठी, त्यांची उन्नती करण्यासाठी आणखी पॅकेज द्यावेत. बार्टीमध्ये अन्याय झाला, बार्टीमध्ये मातांग समाजावर अन्याय झाला म्हणून मातांग समाजानं आरटी आम्हाला वेगळी द्यावी त्यावेळेस बौद्धांनी काय विरोध केला का? त्यावेळेस बौद्धांनी विरोध केला नाही ना. सर, बार्टीमध्ये जवळजवळ जेवढे काही हे 13% मध्ये जे काही लोक आहेत त्यांना बार्टीमध्ये द्यायला पाहिजे सवलती. पण तुम्ही आतापर्यंत बार्टीचा आराखडा काढा, त्यात मातांग समाज कुठेही नाही. 100 मध्ये 1 मातांग समाजाचा मुलगा असेल तिथं. म्हणून मातांग समाजानं आरटी ही वेगळी केलेली आहे. आणि अलीकडे कसं व्हायलंय सर, महार समाजाला आणि मातांग समाजाला म्हणजे बाबासाहेब कळले नाहीत आणि अण्णाभाऊ कळले नाहीत. आणि हे तुम्हाला एक उदाहरण सांगतो सर, हे पेटाले का? तर सर 1935च्या ब्रिटिश कायद्यानुसार असेंब्लीमध्ये बाबासाहेबांनी मातांग समाजाला काळोखे नावाच्या एका प्रांतातून उभा केले आणि बाबासाहेब एका ठिकाणाहून उभा टाकले. तिथून निकाळजे नावाचा जातीयवादी महार ह्यानं बाबासाहेबालाही विरोध केलं, मातांग समाजालाही विरोध केलं. आणि मग त्याचे अनुयायी हे अलीकडे त्याचे कुणाचे निकाळजेचे जे अनुयायी आहेत, महार समाजाचे नाहीत आणि बौद्ध समाजाचे नाहीत, जे निकाळजे आहेत, बाबासाहेबाला पाडण्याचं काम केलं, बाबासाहेबाला हयातभर बावणे महार गोळा करून विरोध केला, असे लोकांचे अनुयायी हे थोटे शेळके हे त्यांचे अनुयायी असावेत. म्हणून आज मातांगामध्ये आणि महारामध्ये फूट पाडत आहे. विशेष म्हणजे हरगिले सरांनी मर्मावरती बोट ठेवलेला आहे की 2024ला जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तो संविधानाच्या विरोधात आहे का? मी हरगिले सरांना विनंती करतो की 1 ऑगस्ट 2024 रोजी जे सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो पुन्हा आणखी त्यांनी वाचावा. कारण का राजकारणे वेगळा परंतु ते साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, अभ्यास आहे त्यांचा, पुस्तकाच्या सान्निध्यात आहे. सुप्रीम कोर्टाने असं कुठंच म्हटलेलं नाही किंवा तो सक्तीचा आदेश नाही, ते सजेशन आहे. आणि सजेशन देत असताना सुप्रीम कोर्टाने राज्याच्या ह्याच्यावर इच्छाशक्तीवर सोडलेलं आहे. जर उपवर्गीकरण करायचं असेल तर राज्याला करता येईल, पण त्या अगोदर टर्म्स आणि कंडिशन दिलेले आहे. सर, टर्म्स आणि कंडिशन आहेत. एक तर हरगिले सर म्हटल्याप्रमाणे, हरगिले सर सुप्रीम कोर्ट सगळ्या संविधानात धरूनच निर्णय देतं का? नाही, माझा ठाम निर्णय आहे. सुप्रीम कोर्ट हे न्याय व्यवस्था आहे, हे सजेशन संविधानाला सोडून देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाला आरक्षणाच्या बाबतीत सजेशन देण्याचा सुप्रीम कोर्टाला देखील अधिकार नाही.
तो संसदेलाच अधिकार आहे. संसदेमध्ये 2/3 मतांनी हे करून पुन्हा राष्ट्रपती सही झाली पाहिजे. त्यांनी सजेशन दिलं की राज्य शासनाला करायचं झालं उपवर्गीकरण ते करावं, परंतु इम्पिरियल डाटा कम्प्लिटली त्यांनी ठेवला पाहिजे समोर. जे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग जो आहे त्याची प्रतिक्रिया आहे का, तुम्हाला राज्याला उपवर्गीकरण का करायचं आहे त्याची स्पष्ट कारणं दिली पाहिजेत. तुम्ही एखादा सर्वे केला असेल तर जनतेसमोर तुम्ही त्याला जाहीर केलं पाहिजे. ह्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन आहेत. मग हे सगळं शासन हे बाजूला सोडून किंवा आंदोलन मागणारे या सगळ्या बाबीला बाजूला सोडून फक्त आदेश दिलाय सर्वोच्च न्यायालयाने. सर्वोच्च न्यायालयाने आदेश काय दिलाय ते वाचा ना अगोदर. त्याची पूर्तता झालेली आहे का? इम्पिरियल डाटा शासनाकडे असेल तर त्यांनी जाहीर करावा. बघा, महत्त्वाचा प्रश्न हे आहे. संसद सर, ऐका ना, पुन्हा त्याच्यावरती आपण संविधान हे करणार आहोत. उपवर्गीकरणाची गरज नेमकी कोणत्या आकडेवारी किंवा अनुभवावर आधारित आहे, तुम्हाला काय वाटतं? सर तत्पूर्वी सरांनी म्हणले संसद ही संविधानावर चालते का कशावर चालते? संसद ही संविधानावर चालते आणि मग तिथं जो काही निर्णय झाला त्या संविधानाला धरून संसदेला धरूनच सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला वर्गीकरण मिळावं म्हणून. नाही, संसदेत कुठं असं झालंय नाही हो नाही इकडे आहे का? बोललात. संसद असो की सुप्रीम कोर्ट सर, असो, संसद- संविधान सर्वोच्च आहे. नाही सर, संविधानात ज्या तरतुदी आहेत ते इम्प्लिमेंट करणं. सर संविधानाला आणि धरूनच इम्प्लिमेंट केलं. कुठं संविधानात कुठं आहे अशी तरतूद आहे? मग 341 मध्ये आहे का? असं होऊ सांगा. शकत नाही. 13 मध्ये आहे का? सर, असं 14 होऊ मध्ये आहे का? 16 मध्ये आहे का? 19 मध्ये आहे का कलम? याच्यामध्ये तर हे फंडामेंटल राईट मध्ये आहेत. फंडामेंटल राईट मध्ये कुणालाच हस्तक्षेप करता येत नाही. हे सगळं अगोदर समजावून घ्यावं लागेल आणि त्याच्यावर मग आणि हा आता सर कड देण्यामध्ये महार समाजाचा विरोध का? काय तोटा आणि काय घाट? बिलकुल बिलकुल हे 100% सांगा मला. बिलकुल हा प्रश्न मी विचारण्याच्या अगोदर तुम्ही उपस्थित केला, तुमचं अभिनंदन आहे. महार समाजाचाच विरोध का? महार समाजाचा नाही, हा. त्याच्याबरोबर चर्मकार आहेत, ढोर बांधव आहेत, बाकीचे सगळे नाही. समाज येतो आहे. ते कोणीच नाहीत. हो ना, नाही, 6 तारखेला हे जेव्हा छुपे असतील, छुपे नाही, रोडवर नाही. उघड आहेत. बबनराव पण घोलप त्यांचा माजी नाही मंत्री का? राहिलेले नाही, आहेत. ढोराचा आणि महार चांभाराचा बबनराव विरोध. घोलप काय वेडे आहेत का? काही दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यामध्ये मोर्चा निघाला, हे. त्यामध्ये सर्व समाजाचे म्हणजे विशेष करून त्या ठिकाणी बबनराव घोलप बबनराव होते. घोलप उपस्थित होते. अनेक जातींचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा विरोध दर्शविलेला आहे. बरं आहे का? 30 तारखेला मुंबईला आझाद मैदानावर भर पावसात मोर्चा झाला. तिथं प्रत्येक जातीचे प्रतिनिधी होते. सर, ढोर समाजाचा, महार समाजाचा, चांभार समाजाचा विरोध का? बरं, विरोध त्यांनी करता वाटतं. तुमच्या समर्थनामध्ये किती जाती आहेत? तुम्ही 2 जर सोडलो, 59 पैकी 2 जर सोडले, मांग आणि महार जाती जर सोडल्या तर 57 जातीपैकी कोणाकडे बहुमत आहे असं वाटतं तुम्हाला? सर आता तुम्ही ढोर चांभार आणि महार समाज एकीकडे असतील, मातांग समाज 100% एकटाच आहे अबकड मागणीसाठी. मग मातंग समाजाला एकट्यालाच कशी गरज पडली? म्हणजे गरज कशी वाटली? आतापर्यंत न्याय मिळालेला नाही. अबकडेमध्ये काहीतरी फायदा होईल. मातांग समाजाला वाटाले की अबकडमध्ये आम्हाला काय काय म्हणा 1% मिळो, 2% मिळो, कितीही मिळो, त्याच्यात समाजाचा फायदा होईल. दुसरं काहीच नाही. महार समाजाला विरोध करायचा नाही, चांभार समाजाला विरोध करायचा नाही, कुठल्याच कोण ढोर समाजाला नाही, कोणत्याच समाजाला विरोध नाही. फक्त अबकडमध्ये जर समाजाचा फायदा झाला तर तेवढ्यात हित होईल, समाजाचे मुलं नोकरीला लागतील, काहीतरी होतील. हा हेतू मातंग समाजाचा आहे, दुसरा कुठलाच हेतू नाही. मातंग समाजाच्या देखील काही बुद्धिवादी लोकांचा देखील या उपवर्गीकरणाला विरोध आहे, परंतु हे मीडियावाले आणि सोशल मीडियावाले त्यांना पुढे आणत नाहीत. आता हळूहळू येण्याची प्रतिक्रिया चालू झालेली आहे प्रक्रिया. खरं म्हणजे हा विरोध असण्याचं म्हणजे कारण म्हणजे ही संविधानिक तरतुदीच्या विरोधात आहे. अबकड संविधानाला ज्यांचा विरोध आहे म्हणून महार समाज असेल, बौद्ध समाज असेल किंवा चर्मकार असेल किंवा ढोर असेल, इतर जाती जे या आहेत, देशात संविधानामध्ये असं कुठलंच प्रोव्हिजन नसताना 341 असेल, 340 असेल, 342 असेल, बरं, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रोव्हिजन आहेत आणि त्या संविधानाचे जी प्रोव्हिजन आहेत त्याचं इम्प्लिमेंट झालेलं नाही, अंमलबजावणी झालेली नाही, म्हणून हा विरोध आहे. मातंग समाजाला विरोध म्हणून नाही, हा शासनाला विरोध आहे. बरं. समजून घ्या, हा मातंग समाजाला विरोध बघा, नाही. तुम्ही म्हणता की हा मातंग समाजाला विरोध नाही, मातंग समाज म्हणतो की महार समाजाला विरोध नाही.
आणि दोघे जण मिळून म्हणतात की शासनाला विरोध आहे. मग शासनाने तुमच्या दोन्ही समाजामध्ये पर्याय म्हणून काय काढलं पाहिजे, काय नेमकं भूमिका घेतली पाहिजे, काय वाटतं दोघं? आमचं म्हणणं शासनानं बकडं दिलं पाहिजे, आम्हाला जेवढा हिस्सा मिळेल तेवढा मिळाला पाहिजे, मातांग समाजाचं म्हणणं. हा, अबकडं मिळालंच पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका आहे. हा. शासनाने आणि पर्याय म्हणून दिलं पाहिजे. तरी ह्यांनी म्हटलं म्हणून एखाद्या समाजानं किंवा कुणी म्हटलं म्हणून काय होणार नाही, कारण का हा देश संविधानावर चालतो. संविधानाचं जे प्रोव्हिजन आहे ते करावं लागेल. आणि मताच्या पूर्वलक्षी प्रभावानं जर शासनानं हे केलं असेल ते ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. आणि सर, संविधानाच्या विरोधात आहे का सुप्रीम कोर्ट या देशातलं? हे जे निर्णय दिलाय अबकडं काही असेल, पण हे संविधानाच्या विरोधात दिलाय का? काहीतरी मध्ये बसतच असेल की त्या नियमात, म्हणून दिला असेल असं माझं म्हणणं आहे. आता वास्तविक परिस्थिती जर बघितली हं. तर जर तरच्या ह्याच्यावर सुप्रीम कोर्ट बघा ना. चालत नसतं. कायद्याच्या मध्ये प्रोव्हिजन काय आहे त्याच्यावरच सुप्रीम कोर्ट चालतं. आणि कायदे हे संविधानात आहे. मग- आणि संविधानामध्ये जे हे केलंय त्याचा नीट अभ्यास करून आणखी हे करावं. सुप्रीम कोर्टाने जो आदेश काढलेला आहे त्याचाही नीट त्यांनी सजेशन केलेलं आहे, सक्तीचा आदेश दिलेला नाही. सजेशन का दिलं सर? हा, सजेस्ट करायचं झालं तर राज्य शासनाला करायचं असेल तर करा, परंतु कोणत्या टर्म कंडिशन आहेत? इम्पेरियल डाटा असला पाहिजे. जातीय म्हणजे तुम्हाला अन्याय झालेला असेल तर कुण्या जातीवर किती अन्याय झालाय, कुणी केलाय, त्याची कारणं स्पष्ट झाली पाहिजेत. प्रत्येक आणि विशेष म्हणजे हे जातीला आरक्षण नाहीये सर, अनुसूचित जाती समूहाला आरक्षण आहे. तुमचं मगला मान्य आहे, पण आमची मागणी शासनाला जर असेल, सुप्रीम कोर्टानं सांगितलं अबकडं द्या म्हणून, शासनाला मागणी असेल तर बाकी समाजाचा मागायला का विरोध? शासन हे जनतेनं निवडून दिलेलं असतं. शासन हे जनतेने निवडून दिलेलं आहे. आणि जनतेने निवडून दिले असताना एखाद्या ह्याच्यावर जर अन्याय होत असेल तर शासनाला तो बरं विरोध आहे, करणार. देतील नाही देतील अबकडं देणार नाहीत किंवा देतील, याच्याविषयी बाकीचा विरोध का? समजा शासन आम्हाला देईल, आम्ही शासनाला मागायले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, शासन गृहीत धराले, मग आम्ही काय सर? शासनाला आता शासन दिलं चांगलं झालं, नाही दिलं तर बी चांगलं झालं, पण बाकी समाजाचा विरोध का? शासन ज्यावेळेस आता विधानसभेचं अधिवेशन झालं, विधानसभेच्या पटलावर हा विषय होता आणि म्हणून शासन त्या भूमिकेत होतं अबकडं देण्याच्या. शासन हे चुकतं आहे हे जनतेला सांगायचा अधिकार नाही. मोर्चे काढायचा, जनतेला निवेदन द्यायचा, शासनाकडे विनंती करायचा जनतेला अधिकार आहे की नाही? जनतेला मागण्याचा तर मग अधिकार आहे. मागते ना. आम्ही मागायला असं काय झालंय विरोध का का? हो? महार बौद्ध समाज आणि मातंग वाड्यावर काय जाऊन हे केलं का? महार आणि माग एका ठिकाणी राहिलेला महाराणी एवढा कडाडून विरोध का करावा? का करू समजा नये? दिलं का करावं? काय अन्याय व्हायला नाही, तुमच्यावर? इकडे आहे का? तुमच्यावर अन्याय कोणता व्हायला? तुम्ही आमच्या संविधान मागणीचा. मानता की नाही? संविधान मानता मानता की सर. नाही? मग संविधान जर धोक्यात येत झालं त्यावेळेस तुम्ही कुठे संविधान असता? धोक्यात कसं कुठं असता? येतं? एखाद्या अबकडाला धरून सुप्रीम कोर्टाने निर्णय, त्याच्यामुळे संविधान कसं धोक्यात येते? ज्यावेळेस कसं येऊ शकते सर? ज्यावेळेस इथल्या मनोवादी लोकांनी, सत्ताधारी लोकांनी संविधान बदलण्याची भाषा केली जाते त्यावेळेस तुम्ही कुठं अहो, असता? संविधान बदलण्याची त्यावेळेस भाषा कुठं आम्ही असता? राहत आहोत भाषा सर. मग- बरोबर तुम्ही- आम्ही लढ्यात आहोत सर. तुम्ही निष्पक्षपणे- नामांतर लढ्यामध्ये 50 मांगाचे पोरं म्हणजे आझाद मैदानावर अटक झालो, 22 दिवस गंजी पिली. आम्ही बाबासाहेबाच्या लढ्यात आहोत. ते काही तसलं बोलू नाही ना, नका. इकडं आहे का 4-2 माणसं असतील. सध्याच्या जर परिस्थितीला जर बघितलं तर काय? काही मातंग समाजातील लोक जे आहेत ते RSSच्या दावणीला बांधले गेले. हा, आता असं बोललं समजा. जातं. आता ऐका मेन मुद्द्यावरती हा, आपण मेन येऊ. मुद्द्यावर येऊ हा. सर. मातंग समाज आर्य समाजात RSS मध्ये आहे, भाजपमध्ये आहे. साबळे कोण आहे? महाराज आहे. तत्कालीन गायकवाड कोण आहे? महाराज आहे. संगारे कोण आहे? महाराज आहे. आणि मातंग समाजाचे सांगा बरं 2-4 खासदार. इकडे तर म्हणजे पोळ्या लाटायच्या, सगळे म्हणजे संधी घ्यायची. आठवले कुठं आहेत? सगळे महाराज संघामध्ये आणि भाजपमध्ये आहेत. मातंग समाजाला शिवा घालायलेत. कुठं आहेत सांगा, एखादी 1-2 उदाहरणं सांगा. तुम्ही म्हणल्याप्रमाणे सर हे का नाही हे का? 1935 ला तो मुद्दा काढला. हा. त्याच्या अगोदर 1932 ला गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांनी या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयासाठी कम्युनल म्हणजे काही मागण्या घेऊन आलेले होते मान्य करून. ब्रिटिशांनी त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या होत्या 1932च्या गोलमेज परिषदेमध्ये. जे की इथं आल्यानंतर इथल्या ज्या प्रवर्तींनी विरोध केला आणि पुणे करारामध्ये बाबासाहेबांच्या ह्या सगळ्याला विरोध करण्यात आला.
नाही ते मुद्दा वेगळं तुम्ही भरकटला लावा. आज महार समाज सांगतो कुठं आहे? तुम्हाला संघात तुम्हाला भाजपमध्ये तेच आहे. सांगतोय तुम्हाला तेच सांगतोय बरं, कारण बरं, बाबासाहेबांनी बरं, काय घेऊन आले बरं, होते? सांगा. माफक प्रतिनिधित्व, दुहेरी मताचा अधिकार आणि लोकप्रतिनिधी निवडण्याचा, दुहेरी निवडण्याचा या एसटी समाजाला अधिकार असावा. हे सगळं त्या पुणे करारामध्ये होतं, गोलमेज परिषदेमध्ये. आणि ते जरा लागू झालं असतं तर हा एसटी समाज आपला आपला प्रतिनिधी निवडला असता. बरोबर. आणि म्हणून तो प्रतिनिधी ह्या समाजासाठीच काम केला असता. आता काय म्हणतायत, आम्ही तुम्हाला निवडून आणलं. आज एससी प्रवर्गातून निवडून आलेली माणसं समाजासाठी का काम करत नाहीत? कारण काय, सवर्ण समाज म्हणतोय की आमच्या मेहरबानीनं तुम्ही निवडून आलो, आम्ही मत दिलो म्हणून तुम्हाला निवडून आणलं. किंवा पक्ष म्हणतोय मी तिकीट दिलं, आमच्या पक्षाने तिकीट दिलं म्हणून तू निवडून आणलेला आहे, तुला तू पक्षाचं काम कर. ही आहे. म्हणून कुणी जरी हे केलं तर ती पक्षाचे बांधील आहेत. हे समाजाचं याचं काही देणं घेणं नाही. महाराज सुद्धा राहू शकत, मागे सुद्धा राहू शकत नाही. सांगायला ते पक्षाचे बांधील आहे. पक्षाचा अजेंडा त्यांनी हे करतायत. त्यांना जे बोलीवचे धनी आहेत त्यांचा अजेंडा ते राबवतायत. ते समाजाचा अजेंडा नाही किंवा संविधानात काय तरतुदी आहेत त्यांच्याशी काही देणं घेणं नाही त्यांना. मग महार समाजाला मातांगावर भाजपविषयी संघाविषयी बोलायचा अधिकार नाही, कारण लाईन मध्ये हेच पुढे आहेत सर सगळे. हे पुढे इकडे आहे का, मांगाला शिवा देते. 1995 ला 23 आमदार होते मातंग समाजाचे. होते की महाराजांनी असाच ओरड केला का? मग आम्ही कुठं करायला? नाही, ह्यांनी सगळे मातंग नाही, आम्ही कधी करायला? आम्ही ओरड नाही सर. इकडे आहे का, माझा तर स्पष्ट आरोप आहे की राजकीय आरक्षण हे मातंग समाजानेच खाल्लं. नेमकं कसा अन्याय झाला मग मातंग समाजावरती जो झाला? आता काय म्हणत आहेत की बौद्ध समाजानेच मातंग समाजाचं आरक्षणाचा फायदा जास्त घेतला. आणि एका काळीचं त्यांनी आता उदाहरण दिलेलं आहे की 1995 ला मातंग समाजाचे 35 आमदार होते. 23 आमदार. 23 आमदारांचा त्यांनी तुम्हाला दाखला दिलेला आहे. राजकीय आरक्षण मग असं म्हणायचं का मातंगाने राजकीय आरक्षण खाल्लं? नाही. आता आज बौद्ध समाज राजकीय दृष्ट्या बहिष्कृत आहे. आज म्हणालो सर तुम्ही, म्हणजे काय ऐका की आज कुठे आहे? आम्ही सगळ्या गोष्टीकडे कटाक्षाने पाहतो, साक्षरी दृष्टिकोनातून पाहतो. बौद्ध समाजाला काही कळत नाही असं नाही. प्रश्न कसा आहे? आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही या समाजाचं नेतृत्व करायला पाहिजे. याचा अर्थ आम्ही सगळं सहन करावं असं नाही सर. सहन करू नका, पण आज प्रश्न असा आहे की मातांग समाज हा भाजपमध्ये संघामध्ये आहे, तर आमचं म्हणणं आहे की आमच्या पुढे महार समाज सुद्धा भाजपमध्ये सांगा. संघामध्ये आहे. 23 आमदार कधी झाले? नाही, आता ते तुम्ही तत्कालीन बोलाला. तत्कालीन नाही, सांगा की तत्कालीन आताही बोला ना. आताही हो, तत्कालीन मागाला तुम्ही शिवाय दिलो. शिवाजी आज कुठं आज खासदार, आज कशाला खासदार झालो? इकडे का, आज खासदार शिवाजीराव कोळगे साहेब, त्यांच्या समाजाचे मतदार किती आहेत? काळगे साहेब किती आहेत मतदार? 0-0 आहेत हो. ते अन्याय झाला. त्यांना निवडून दिलं ते त्यावेळेस तुम्ही कुठे दिलं? तुम्ही दिलोच नाही की. ना, तुम्ही दिलं. अहो, तुम्ही दिलो. तत्कालीन जो मला ते संविधान लागू होण्याच्या पूर्वीच आहे का? नाही तत्कालीन संविधान नाही. ऐका, संविधानामध्ये आम्ही होतो, पण आम्ही होतो आम्हाला तुम्ही शिवा देत होतो. मग तुम्ही का आलो इकडे संघात भाजपमध्ये? हे म्हणायलो मी. आम्ही सर 95 ला मांगाचे आमदार होते 13, मांगाचे 13 होते, मला मान्य आहे. पण तुम्ही का आता त्या जातीयवादीच्या लोकांच्या लाईनला गेला? त्यावेळेस सभागृहात एकही बौद्धाचा आम्ही नव्हतो, मग तुम्ही का इकडे आला? हे जातीयवादी भाजपमध्ये इकडे आहे का? ते आले म्हणजे समाज नाही, हे लक्षात घ्या. मी सुरुवातीपासून म्हणतोय. मग आम्ही म्हणतो ते आमदार होते म्हणजे समाज नाही असं म्हणलं जमते. 13 मांगाचे आमदार होते, समाज नव्हता असं म्हणता येईल? तेच आहे खरं. अहो, तुम्ही लाईनला जाऊन उभा टाका. त्यांच्या मागे समाज भरकटत चाललेला आहे आणि हे येणाऱ्या भविष्य काळासाठी अतिशय चिंताजनक आणि गंभीर बाब आहे असं मला वाटतं. तुमची का? त्यांनी सांगतो मी, कारण का ही राजकीय पोळी वाचणारी माणसं जी आहेत ते पक्षाची बांधील आहेत. आणि कुणी जर केलं असलं तर कुणाला खासदारकी मिळाव, कुणाला आमदारकी मिळाव, कुणाला महामंडळ मिळाव, कुणाला मंत्रीपद मिळाव, त्याचं ते आहे, समाज वाऱ्यावर आहे. मग ते महार समाज त्याच्याकडून मी असं म्हणालो का? दोन्हीकडून असेल. तुम्ही जे मुद्दे काढले मी त्याचं प्रत्युत्तर करतोय. हे दोन्हीकडून असेल. राजकारणामध्ये हे त्या वेळेचे नीतीचा भाग असेल किंवा डावपेचाचा भाग असेल, ते म्हणून केला असेल. पण याचा अर्थ तुम्ही तिथं गेले म्हणून आम्ही जाऊच नाही असं आहे का? मग आम्ही तिथं होतो तर तुम्ही येऊन या, आम्ही कुठं म्हणालो? पण ते संविधानिक आहे का नाही जाणं? संविधानिक आहे. संविधानिक निवडून येणं संविधानिकच आहे, पण कसं यायचंय काय नाही तो षडयंत्राचा भाग आहे. आणि मग जातीयवादी मागायला म्हणून काय राजकारणामध्ये नीळ पाहिजे का गुलाल पाहिजे? रामराम पाहिजे का जय भीम पाहिजे? महारापेक्षा मांग बरा, मांगापेक्षा चांबार बरा, चांबारापेक्षा ढोर बरा.
अरे या देशाचा राज्याचा मुख्यमंत्री ढोर होऊ शकतो त्यांच्या इच्छे खातरच ना, त्यांच्या मेहरबानीनच ना, पण नाही मार होऊ देणार ना, नाही माग होऊ देणार. म्हणून यापुढे या मला काय सामाजिक म्हणायचं आहे, जाणीवा जोपर्यंत जिवंत असतील तोपर्यंत समाजाचं भलं राहील. आता आणि ह्या सगळ्या माणसांच्या मागे जर लागून हे समाज जर भरकटत जाणार असेल तर उद्याचं भविष्य हे अंधकारमय असेल. आता मला का लास्ट म्हणायचे आहे व दोन्ही समाजानं चिखलफेक न करता आहे की आता संविधानिक आमदार झाले असतील, खासदार झाले, दोन्ही समाजाचे झाले असतील. आज आम्ही आठवले साहेबाला आदरणीय मानताव सर. ते म्हणजे ते त्यांच्याकडे जातीयवाद नाही, कोणी जा एका मिनिटात काम करते सर. आठवले साहेबाचा मला अनुभव आहे. मी मुंबईला गेलो, घाटकोपरच्या पुलावर उभा टाकलो. मी सर अहमदपूरहून आलो, जय भीम, मी भाऊसा कार्यकर्ता आहे आरगिले सर, आम्ही मानखुर्दला चालला आणि तुम्ही कुठं आहात? पुलावर थांबा म्हणजे. ओळख म्हणून मी काय केलं, छेड सुरक्षा होती सर, ओळख म्हणून मी 5 रुपयाचा हार घेतलो. सगळ्या झेड सुरक्षेच्या गाड्या माझ्या बाजूला येऊन उभा टाकले, उतरले, जय भीम केले. काम करण्याचा वैयक्तिक भाग आहे. हा भाग म्हणून आम्ही आदर मानतोय. एका मिनिटात मग मला आठवले साहेबांना झेड सुरक्षा असताना सुद्धा पत्र दिले, काम झालं. आम्ही सर आदर मानता, कुठेही राहा, पण मागालाच का शिवा. आठवले साहेब असतील किंवा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील, त्यांनी लोकसंख्येच्या प्रमाणावर आजही या करते. पाठिंबा दिलाय. मग राज्य शासनाकडे लोकसंख्या आहे का? कुणाची आहे का लोकसंख्या? त्यांनी हे करावं, राज्य शासनाने डिक्लेअर करावं लोकसंख्या किती आहे प्रत्येक समाजाची. आमचा विरोध नाही, हा. लोकसंख्येच्या प्रमाणात होय ना, मग आम्हाला आम्ही सवलती सांगतो ना, द्यावं, सर. त्यांचा जरी पाठिंबा असला तर राज्य शासनाने डिक्लेअर करावं करू द्या कुठल्या ना, करू द्या. आरक्षण उपवर्गीकरणाचा या अवकडच्या वादामुळे राजकीय पक्षांना फायदा होत आहे आणि समाजाचे नुकसान होत आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? कम्प्लिटली. आता आम्हाला असं वाटते सर, त्याच पूर्वलक्षी प्रभावाने हे सगळं प्रकरण आलेलं आहे समोर. आता एक माझं म्हणणं की बुवा दोन्ही समाजाने एकमेकावर चिखलफेक न करता ज्याला जिथं राजकीय हे कुण्या राजकारणात कुण्या पक्षात जायचं तिथं जावं, पण एकमेकाला चिखलफेक करू नये असं माझं म्हणणं आहे. तुम्ही आता म्हणाला की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. हा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही समाजात मतभेद मात्र कायम आहे. सर. यावर मार्ग काय? हे जातीयवादी जे आहेत, निकालजीचे अनुयायी जे आहेत, बाबासाहेबाला त्रास देणारे अण्णाभाऊला असतील, कुणालाही समाजाला असतील, बाबासाहेबाच्या सोबत महार समाज होता, मातांग समाज होता. बाबासाहेबाला आम्ही कुशीत म्हणजे अतिशय आम्ही बाबासाहेबाच्या सोबत राहतोय. बाबासाहेबाचे वारसदार अण्णाभाऊ म्हणून पुस्तक लिहिलो. का लिहिलो सर मी? कारण मातांग समाजानं बाबासाहेब आत्मसात करावा, बाबासाहेब किती आपले आहेत आणि बाबासाहेब हा सगळा मातांग समाज बाबासाहेबाच्या वाटेवर चलावा. तुम्ही साक्षीला आहात, बाबासाहेबाचे वारसदार अण्णाभाऊ. मी का लिहिलो? कारण मातांग समाजाने वेगवेगळ्या प्रवाहात न जाता बाबासाहेबाच्या प्रवाहात यावं, म्हणून याच्या पुढे मातांग समाज या प्रवाहात आहेत. दोन्ही समाजातले जातीवादी लोक आहेत, त्यांचं मनावर न घेता आपण सलोख्यानं वागा. आम्ही सलोख्यानं मागणी करा, शासनाकडे मागणी आहे. तर कुण्या महार समाजानं विनाकारण चिंतोडे मारू नये. किती टक्के समाज तुमच्या या बोलण्यावरती विश्वास ठेवून तुमच्या सांगण्याचं अनुसरण करते? बाबासाहेब तर सांगून निघून गेले आपल्यामधून, परंतु तुमच्या सांगण्यानुसार किती लोकांनी आजपर्यंत स्वीकार केला? बरंच शिकलेला आता समाज तयार झालाय, बाबासाहेबांच्या सोबत आहे. जवळजवळ अनपड आहेत का नाही, एक 4-5%. 99% बाबासाहेबाला मानतोय सर समाज. 1% उग दुलाऱ्या किंवा बावण्या. तुम्ही अजिबात मानू नका, कारण का बाबासाहेब आंबेडकर हे उन्नतीचा प्रशस्त मार्ग आहेत. मग त्या मार्गावरून प्रत्येक जाईल, तो माणूस उन्नतीकडे जाईल, विकासाकडे जाईल, प्रगतीकडे जाईल. त्यांनी त्यांचा आदर्श घ्यालेत किंवा त्या वाटेवर चालेत म्हणजे बाबासाहेबांवर उपकार कोणी करत नाही. उपकार नसते सर. स्वतःचा आत्मोद्धार करायचा असेल तर बाबासाहेबांच्या विचारावर यावं लागेल. जगापुढं बाबासाहेब एकमेव मॉडेल आहेत. कुणी मानलं काय आणि कुणी नाही मानलं काय हा विषय नाही. नव्हतं सर, हे ध्यानात ठेवा. सांगलं की बाबासाहेब हे मॉडेल महाराजच नाही, आम मानव जातीचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही मानले का? जात हे जगात- बाबासाहेबाच्या विचार जगात बाबासाहेब पोहोचलेत, पण इथं मातंगवाड्यात पोहोचले नाही. कोण म्हणलं ते पोहोचलं? खेद आहे. असं असतं तर बाबासाहेबांवर चिखलफेक झाली नसती. ऐका, चिखलफेक करणार नाही. साहित्य लिहिणं वेगळं आणि साहित्य वाचणं आणि आचरणात आणणं वेगळं. तुम्ही लिहिलात, तुमच्याबद्दल माझी हे आहे, सर सहानुभूती आहे. परंतु स्टेजवरून बोलायचं वेगळं आणि घराघरात जाऊन समाजाला वेगळं सांगणं, ह्याच्यामुळे हे सगळं कुबांड झालेलं आहे. नाही, आणि बौद्ध समाजाने, महार समाजाने आतापर्यंत विश्वास ठेवलेला आहे.
की हे लहान भाऊ आहेत म्हणून. आता याच्या पण आता काय झालं परिस्थिती, मोठ्या भावाच्याच खांद्यावर बसायचं आणि गाणं गाणं कानात आणि म्हणायचं. बारक्या भावाच्या खांद्यावर बसून कानात मुतणं सुरू आहे ना. हे राजा, हे ढाले, हे शेळके, काय बोलायले राजा ढाले काय? हे कोणता शेळके मी राजा ढाले विषयी- नाही, राजा ही शब्द थेटे. माघार घ्या थेटे, तुम्ही. थेटे थेटे हम्म. राजा थेटे. काय म्हणाले राजू थाटे काय म्हणालाय तो शेळके, काय बोलतोय लहुजी साळवे कोण कुत्र विचारत नाही, अण्णा भाऊला कोण कुत्र विचारत नाही. असं तर आम्ही मातंग समाजाची चिकलफेक करत नाही, कुणा समाजावर बी करत नाहीत. तेच सांगा ना, त्याच्यामुळे चिकळालंय. तर तुम्ही सोशल मीडियावर बघता का? हा बघता. विष्णू कसबे माहित आहेत तुम्हाला? हा, इंचे माहित आहेत? हा. माहित आहे. हा, उचेकर माहित आहेत का? ही सगळी माणसं बघा, हा. त्यांनी काय चिकलफेक करतायत ते. सर सुरुवात कोण केली काय नाही याचं जरा हे करा. ठीक आहे, मी दोन्ही याचं समर्थन करत नाही. या दोघांनाही सांगायला की चिकलफेक कोण काय आहे? ही सुरुवात कोण केलेली आहे? जो माणूस आता बाबासाहेबांच्या आरक्षणावर राजू थाटेने 25 वर्षे सेवक म्हणून काम करतो महानगरपालिकेमध्ये, आणि तो म्हणतो का बाबासाहेबांचं आरक्षण खाल्लं म्हणून? कोण? हा, तो कसबे म्हणतो का? नाही, बाबासाहेबांचा हा? आरक्षण जे आदरणीय शिकला ते आता खाल्लं. सांगतो तुम्हाला, हा. विधिज्ञ आहेत ते, मागं सांगितलं यांनी, किंवा 3 विधिज्ञ होते, एक सभापती. TN कांबळे साहेबांनी इथं पंचायत समितीचे सभापती भोगले, हो ना. हो. जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण सभापती. हा. निवर्ती कांबळे लायबल असताना देखील त्यांना दिलं गेलं, त्यांनी आता- 5 वर्षे. त्यांनी म्हणावं का महाराजांनी आरक्षण खाल्लं म्हणून? अहो, आम्ही म्हणतच नाही सर, जे सुद्धा- शिकला ते आता- आरक्षण खाल्ला. माननीय सुधाकर बालराव साहेब माझे आमदार होते, 2दाही झाले, त्यांनी म्हणावं का? नाही नाही. अशा माणसांनी ऐका, तर म्हणू मी नये ना. शिकलो. आणि त्यांनी बाबासाहेबाच्या घराण्यावर बोलताना त्यांनी लेवाजमा बाळगायला पाहिजे. बाळगायला पाहिजे. मी त्याचं समर्थन करत नाही. मी शिकलो, हेडमास्टर झालो संविधानामुळे. आम्हाला मान्य आहे हा. सर. महाराचा शिको, मांगाचा शिको. हा. शिकला तुम्ही ते शिकलात. शिकलो ते संविधानाचा फायदा घेतला. शिकला तोच टिकला, टिकला. मग शिकला आम्ही- तोच पुढे जाईल. हा, मग हे आम्ही त्याचं समर्थन करत नाही. समर्थन आम्ही कोणतं करतोय सर? मांगाचा शिको, महाराचा शिको, त्याला त्याच्या कॅटेगरीनुसार नोकरी लागणारच आहे. मग आम्ही कुठं म्हणलं कधी हे निच हा, खाल्लं, ते मग निच शिकलं खाल्लं. तरच आरक्षणाचा आता फायदा समजा आहे. मुळात मातंग समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आणि हे जे चालू आहे, तर आज आरक्षण मोडीत निघालेलं आहे. सगळीकडे खाजगीकरण आहे, उदारीकरण आहे, जागतिकीकरण आहे. याच्यामध्ये आरक्षणाला किती महत्व आहे? मग हा उगाच हा इश्यू करण्याचं कारण काय? आज आरक्षणाचा मुद्दा समोर आलेला आहे. आता पुढे नोकऱ्या आहेत का? पुढे शासकीय चालून नोकऱ्या आहेत का? criminal सुद्धा लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मग याच्याकडे कसं बघतात? दोघांनाही हा प्रश्न असणार आहे. आपल्याला काहीच विषय नाही हो, महाराजच्या जीवावर आयतं मिळालेलं आहे सगळं, नाही त्याला नाही काय नाही विषय नाही आहे? सर, तुम्ही आज मारायच्या जीवावर नाही. बाबासाहेब Scholarship वाढावी म्हणून. आम्हाला मिळालं, मारायच्या जीवावर नाही. स्कॉलरशिप सर, मारायच्या स्कॉलरशिप जीवावर- वाढवण्यासाठी ते शब्द माघार घ्या. मारायच्या जीवावर नाही. समाजाने मोर्चे सर, काढलेले ते आहेत. मारायच्या जीवावर आरक्षण नाही. टिकावं म्हणून समाजाने मोर्चे काढलेले आहेत. आम्ही काढलेत. स्कॉलरशिप वाढवावी म्हणून. खांद्याला खांदा लावून खांद्याला तुमच्यासोबत खांदा नाही, आहोत. एकटे हरगिले सर आले म्हणजे समाज इथं- इन्व्हॉल्व नाही. सर, समाजाचे मोर्चेच्या मोर्चे निघालेले आहेत. त्या काळात आम्हाला माहित आहे, आम्हाला ज्यावेळेस माहित आहे. स्कॉलरशिप उचलायची अहो. झाली महिन्याला, तर खिडकीच्या रांगेत न थांबता बाहेर मधून जाऊन कारकुनाकडून स्कॉलरशिप उचललेले महाभाग आहेत. ते मागाचे नाहीत सर, हा. मधून उचलणारे आम्ही उजागर तेच चांगलं. लाईन मध्ये हे आम्हाला माहित आहे. सोबत राहिला आम्हाला ते माहित इतर आहे. जातीचे असतात. तुम्ही आहेत आदरणीय रामराव गवळी साहेब, ही सगळी चळवळीतली माणसं होते, परंतु तुम्हाला देखील समाजाला इन्व्हॉल्व करून ज्या झुंडीच्या झुंडी मोर्चामध्ये आणायला पाहिजे होत्या. अॅट्रॉसिटीच्या बाबतीत अॅट्रॉसिटीचा जर सगळा दुरुपयोग यांनी केला आणि सगळं खापर बौद्धाच्या आणि पूर्वाश्रमी मारायच्या याच्यावर आहे, नाही. त्यावेळेस अॅट्रॉसिटी रद्द करा म्हणून मोर्चे निघाले, तेव्हाच कुठं होता हा समाज? यांनी सोबतच आतापर्यंत होता. 80 लाख काही लोकांनी काय सर, त्यांचं म्हणणं. ऐका की आणखी शासनानं बॅकलॉग भरला नाही, आहो एवढ्या जागा पडून आहेत. सर, तुम्ही विरोध काय? दर्शिला म्हणलो का नाही? विरोध त्यावेळेस बाबासाहेबांनी होता, त्यांनी पाहुण्या ते मागायला आरक्षणाच्या जागा भराव्यात म्हणून मोर्चे काढावेत. काढले की आम्ही होतो सोबत तुमच्या. आणखी नाही, आत्ता काढावेत. आता तुम्हाला काढू की, आरक्षण काढू पाहिजे ना, सर, तर काढू. ते अगोदर भरा म्हणून शासनाकडे मोर्चे काढा. काढू की हे अनुशेष आवर्तन भरा झाले, म्हणून. काढू. काढू, सर. स्कॉलरशिप आतापर्यंत इकडे का PhD वाल्यांना ते बंद झालेलं आहे, परदेशामध्ये जाण्यासाठी बंद झालेले आहेत योजना. आता या स्कॉलरशिप आता काळामध्ये नगण्य आहे. महार समाज काय? मातांग समाजाला शिवा देत असल्यामुळे मातांग समाज संघटित झालाय.
तुमच्या तुम्ही खड्ड्याला मोर्चा खड्डा काढा लावून मोर्चे काढू. इकडे ऐका. तुमची गरज पडणार नाही नाही नाही, आता महाराजांना देखील महाराजांना आम्ही मोठा भाऊ मानणार बी नाही. आता भरपूर आम्ही केलेला आहे, भरपूर केलेला आहे. कारण आता इथून डोक्यावरून मोर्चे वाहिलेला काढू. आहे. तुम्हाला गरज असली तुम्ही करायचं. सर आम्ही आता संघटित आता आम्ही- झालो. आम्ही इतके दिवस केवळ केलं, तुम्ही हा राजे स्वार्थ पुढे चालवा. साठेमुळं, ते शेळकेमुळं, शिवा घातल्यामुळं उलट मातांग समाज संघटित झाला. ह्याच्या पुढे मातांग समाजावर द्या. किंवा संविधानावर अन्याय झाला तर आम्ही समर्थ आहोत. फक्त लढाई. समाज एक झालाय तर ते अनुशेष भरायला हवा भरायला लावू ना. संघटितपणा तुम्ही सांगायची गरज नाही, आम्ही भरायला लावू. उपवर्गीकरणाला करत आहे ना त्या अनुशेषासाठी मोर्चे काढा. उपकरणाबरोबर आर्थिकसाठी आणखी भरीव आर्थिक निधी हे करण्यासाठी मोर्चे काढा. प्रत्येक बाबतीत मातंग मोर्चे समाजाच्या काढू. उन्नतीसाठी आता विशेष स्वतंत्र पॅकेज मोर्चे मिळावं, राहतील. विशेष सर. पॅकेज मिळावं म्हणून मोर्चे काढा. काढू 100% काढू सर. आम्ही आता एकत्रित झाला. काही बावण्या लोक म्हणजे बावण्या लोकांमुळे बाबासाहेब सोमस महार होते. बावण्या लोकांना बाबासाहेबाला त्रास दिले, तसं मातांग समाजालाही हे बावणेच म्हणावं लागेल विनाकारण शिवा देणारे. आणि जे महार समाजाला शिवा द्यालेत का नाही कांबळे सर, ते दुलारे मांग म्हणतो आम्ही. दुलारे मांग म्हणजे आमच्या समाजात नाही, ते टाकून दिलेले दुलारे मांग. कुणाला? महार समाजाला बोलणारे किंवा बाबासाहेबाच्या विचारधारेच्या विरोधात जाणारे हे दुलारे मांग. आणि बाबासाहेबाला विरोध करणारे निकाळजेसारखे हे बावणे होते. म्हणून आपण हेला बाजूला सारूया. आणि नसलेलं डोकंदुखी दोन्ही समाजामध्ये फूट पडणार नाही. तुम्हाला आमच्या मोर्चात येऊ वाटलं या, आम्ही तुमच्यात मोर्चात येऊ वाटलं येऊ. आमचा आम्ही लढा चालू ठेवू. येणार का तुम्ही यांच्या मोर्चामध्ये? नाही, आम्ही तर विरोध करतोय ना. 30 तारखेला होता विरोध झाला. हा, कारण का मातंग समाजाला विरोध नाही आमचा, पण राज्य शासन जे खेळी खेळते मताचं पूर्वलक्षी प्रभाव नाही ते त्याच्यामुळे त्यांनी जे हे केलेलं आहे आणि यांची जी मागणी आहे ते संविधान विरोधी आहे. न्यायालयानं उच्च न्यायालयानं सांगितलं एक आणि करतायत एक, नाही. ह्याला आमचा विरोध आहे. आता आमचं म्हणणं कारण का सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला हे संविधानाला निर्णय तो नाहीच, निर्णय नाही. असं राज्य कसं होऊ शासनानं शकते, आणखी सर? अधिवेशन बोलावं. हो, सर हे राज्य शासनानं आणखी अधिवेशन बोलावं आणि पटलामध्ये वर ठेवावं, विधानसभेच्या पटलावर ठेवावं. जे 100% आबाकडे मंजूर होईल. शासनाचा निर्णय जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे ना, पटलावर ठेवून चर्चा घडून आणा. अहो, चर्चा करून आणल्यावर तर आबाकडे मिळालं. हो सांगालो ना, शासन सुप्रीम कोर्टाचा निर्णय तसा नाही. तुम्ही जसं म्हणताय किंवा राज्य शासन जसं मग म्हणताय, हे शासन वेळ आहे. बदर समिती नेमली आहे, त्याचा निकाल समोर येण्याचं बाकी आहे. त्याच्यावरती खूप अवलंबून आहे बदर समितीचा निकाल. बदर समिती ते तर जाहीर केलाच नाही ना. कारण एक व्यक्ती असतो का एवढं मोठं काम करायला, एक व्यक्ती. आणि जे आता हा जो निर्णय आलेला आहे, जो उपवर्गीकरणाचा निर्णय जे आलेला आहे ते 7 बेंचचं न्यायाधीश मंडळ होतं. त्यांनी हा निर्णय दिला की उपवर्गीकरण करता येईल, पण ह्या अटी आहेत. आणि सगळं एवढं सर्वे करायला कुण्या समाजाला त्यांनी भेटल्यात? 59 जातीला भेटले का? त्यांनी भेटलेत का? बद्दर समितीचे जे मेन आहेत त्यांनी कुणाच्या प्रतिक्रिया घेतल्यात? आम्ही तर माहित आहे आम्हाला, त्यांनी महाराष्ट्रभर कुठं फिरलेत काय नाही, ती द्यावा डेटा शासनाने. कुणाकुणाच्या मुलाखती घेतल्यात, कुणाकुणाचे सर्वे केलाय, किती त्याच्यावर खर्च झालाय, कुठं झालाय, त्याचा डेटा आम्ही वाट बघून आहोत. शासनाने डिक्लेअर करावं. कारण का शेकडो वर्षापासून मातंग आणि बौद्ध समाज एकत्र छोटा आणि मोठा भाऊ म्हणून जसे वागत आलेले आहेत, परंतु आता मात्र दरी निर्माण झालेली आहे. पण हे दरी निर्माण करण्यामध्ये ज्यांनी कोणी आरक्षण उपवर्गीकरणाचा जो मुद्दा समोर आणून दोघांमध्ये दुफळी माजवण्याचं काम केलं, तो खरं सक्सेस झाला असं वाटत नाही? असं वाटतंय. त्याला अबकडे मिळायची गरज नाही आणि मिळू नये ह्याची गरज नाही. तुम्हाला अगोदरच सांगितलं, मातंग समाजामध्ये दुलारे आहेत आणि महार समाजामध्ये बावणे आहेत. ते अण्णाभाऊलाही त्रास दिले, दुलाऱ्या मांगाने फकीराला त्रास दिला. हे लोक दुफळी निर्माण करत आहेत. म्हणजे हे जे एक गट आहे का नाही सर, दोन्ही समाजात कुठल्याही समाजात एक गट राहते सर. आता राजेंद्र कांबळे आम्ही एक घास खात आहोत, एक घास खात राहता पुढेही कडला बोलणं इतकं ठीक आहे. राजेंद्र कांबळे आम्ही एकत्र बसून एक घास दोघे जण खातो, परंतु हा आजचा जो प्रसंग ओढवला गेला, बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्या काळी की तुमच्यामध्ये रोटी बेटी व्यवहार करा, त्याला कुठेतरी आम्ही कमी पडलो, म्हणून आज ही वेळ आपल्यावर आली आहे, असं माझं मत आहे. असं वाटतं. असं याकडे कसं बघतो सर, बाबासाहेबांनी मांगाचं पोरग घरी आणून ठेवलं,
माता रमाईनं आपल्या मुलापेक्षाही जास्त त्याला सांभाळलं. हेच जर विचारधारा पुढे आली असती तर मातंग समाज म्हणजे विरोधात बी गेला नसता, जात बी नाही. तर महार समाजाने सुद्धा जेवढं होता होईल तेवढं बाबासाहेबाच्या विचारधारेवर मातंग समाजाला जर जवळ केलं तर मातंग समाज जवळ येतोय. आधीच म्हणजे काहीच माहिती नसताना दुपळी करणारे बरेचसे दोन्ही समाजातले आहेत. दोन्ही समाजामध्ये बाबासाहेबांना तर काळोखी नावाच्या मांगाला उभा केलं सर. लाखो रुपये बाबासाहेबांना खर्च केले. काळोखी जवळ काय होतं बघा. आता हे वैयक्तिक ह्याच्यावरती येऊन बोलले म्हणून म्हणाल तुम्ही, परंतु ज्याप्रमाणे आता तुम्ही उल्लेख केला की बाबासाहेबांनी मुलगा मांग समाजाचा घरी आणून ठेवला. राजेंद्र कांबळेच्या जीवन चरित्राचा अभ्यास मला पूर्ण आहे आणि मला एकट्यालाच नाही तर तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्रभरामध्ये त्यांची ख्याती झालेली आहे. बघा, मग त्यांनी ते कुठे ठेवले का? रोटी बेटी व्यवहार त्यांनी स्वतःपासून सुरुवात केलेला आहे. मग तुम्ही काय केलात तसं सांगा, केलात का तुम्ही असं? आणि ज्या वेळेस चुकलं तर त्या ठिकाणी त्यांची ठाम भूमिका आहे की या गोष्टीला आमचा विरोध आहे. सर, रोटी बेटीचा काही तसा प्रसंग आला नाही. आलाय तर तुम्हाला सांगतो. आता मातंग समाज तर मूळचा बौद्ध आहे, ते तुम्हाला एका मिनिटात सांगतो. मातंग समाज हा मूळचा बौद्ध. मी सांगतो की आधी ऐकून घ्या तुम्ही. प्रकृती भिकुनी मातांगीन, प्रकृती भिकुनी मातांगीन चांडाळीन. जास्त इतिहास तोटका सांगतो. ही तथागताच्या हस्ते बौद्ध धर्म स्वीकारला आणि भारताला जगाला बौद्धमय करण्याचं काम केलं. बुद्ध आणि बाबासाहेबाचा धम्म अँड बुद्ध या 119 पानावर आहे. प्रकृती भिकुनी मातांगीन हिने तथागताच्या हस्ते बौद्ध धर्म स्वीकारला. जावा सुमुत्रा भारताला बौद्धमय करण्याचं काम केलेलं आहे. आणि मग महार समाज कधी बौद्ध झाला? 1956 बाबासाहेबासोबत धर्म गेले. जिने बुद्धाचं म्हणजे दीक्षा घेणारे बी न घेणारे, दीक्षा घेणारे बी बौद्ध झाले, पण न घेणारे बी महारा आम्ही बौद्ध आहोत म्हणतात. मग आम्ही हेनी जसे सगळे महार लोक बौद्ध झाले तसं आम्ही का होत नाही बौद्ध? आमच्या माईच्या माईने मग मला आम्ही मूळचे बौद्ध. याच्यावरती मला हे बघा, मांगीर बाबा कसा घुसला? मांगीर बाबा कुठून आला? आता मांगीर बाबा सर कुठं घुसला मला माहित नाही. प्रकृती मांगीर बाबा महाराच्या अगोदर मातंग बौद्ध आहेत, पूर्वीचे बौद्ध आहेत म्हणून सांगतात. होतच की. मग मांगीर बाबा हे घुटकुसून कसा ऐका की हे ऐका की सरांनी आणखी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला याचा जरा नीट का स्वीकारला सांगतो मी. ऐका माझं ऐकून घ्या. का स्वीकारला सांगतो तुम्ही ऐका. इथं जे नाग होते, द्रविड होते, अनारे लोक जे होते ते मूळ बुद्धिस्ट होते, बरोबर. आणि तुम्हाला महाराष्ट्राचं नाव हे फक्त महारामुळे पडलं हे लक्षात घ्या. त्यावेळेस महार हे देखील बौद्ध राज्य होते. महारठ्ठ म्हणून, महास्तवीर म्हणून जे त्यांचा उल्लेख आहे. महारठ्ठ, महारठ्ठिणी जे आहे ते त्या काळातले राजे आहेत. ते राज्य महारांचा जो हे महाराष्ट्राचा जो हे आहे, इरावती कर्वे असतील, विकार राजवाडे यांचा म्हणजे मी त्या साहित्याचा अभ्यास करा, त्यांनी संशोधन केलेलं आहे. गाव तिथे मारवाडा, जिथपर्यंत महारवाडा आहे तिथपर्यंत महाराष्ट्र. ही जी म्हण आहे ना, गाव तिथे मारवाडा, हा महाराष्ट्राचा म्हणजे महारांचा महाराष्ट्र आहे, हे लक्षात घ्या. हे तुमच्या आधी मला महाराचा इतिहास ले दांडगा, अमृतनाग महार, ओयो महार, त्याच्यानंतर ते आणि म्हणून ते माझी बौद्ध आहे. पांडे पडल्यावर अख्ख्या गोंड असतील, मूळ नागलोक इतिहास माहित आहे सर. आम्ही तुम्हाला महाराला बोलत नाही. नागलोक जे आहेत ना, ते मला तुमच्यापेक्षा महाराचा इतिहास दांडगा माहित आहे. तुम्हाला सांगायला माझी प्रभू पडल्यानंतर तिथल्या महाराजनं खैबर खिंड लढवली म्हणून शिवाजी महाराज टेकले. अमृतनाग महारामुळे त्या बिदरच्या राजाची बायको आणून दिली, महाराणच आणून दिली. 6 महिने जेलमध्ये विषयांतर म्हणून आपण मेन मुद्द्यावरती बरोबर का. आता तुम्ही म्हणालात की महाराजच्या पूर्वी आम्ही बोलतो होतो. आधार बुद्ध अँड धम्म बाबासाहेबाचं वाचन करा, पान नंबर 119. त्याला माझं उत्तर आहे असं. मांगीर बाबाचा इतिहास कसा काय? मांगीर बाबाचा इतिहास मातंग समाज काय म्हणतो? मातंग समाजाच्या डोक्यात असं भरवलेलं आहे, मांग जातीचा मातंग ऋषी होऊन गेला, त्याचे तुम्ही पूर्वज वंशज आहात.
आता सर मी सांगू का समाजामध्ये पहिल्यांदा म्हणाला की ते दुलारे माग असेल सर त्यानं घुशीला असेल मला काय देणं घेणं आज समाज नाही, नाही. समाज काय मला म्हणतो बुद्ध माहित काही नाही यांना समाजाकडे मातांगी समाजाला यांना माहित आहेत अण्णाभाऊ माहित आहेत ते मला बाकी माहित नाही sir. ह्या सगळ्या प्रभावळीला हिंदुत्व कडे नेऊन परिवर्तनवादी आंबेडकरवाद आणि मनवाद या दोघांमधला हा संघर्ष आहे. त्यावेळेस श्रमण आणि ब्राह्मण या सांस्कृतिक संघर्ष होता. पुन्हा नव्यानं या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये हाच वाद लावायचा आहे आणि त्यामध्ये दुर्दैवाने आमचा मातंग समाज तिकडे झुकतो आहे. कारण का बाबासाहेब झुकलेला आहे का म्हणावं लागतंय मातंगाच्या वज्रमुठीमध्ये हिंदुत्व आहे. कसं बघता या गोष्टीकडे या घोषवाक्याकडे कसं बघता सर मी सांगू का आता मातांग समाज हा बाबासाहेबाकडेच आहे बुद्ध आहे परंतु काय व्हायले सर हे जे काही लोक दुफळी निर्माण करायलेत मातांग समाजाला टाकून बोलणे हे बोलणे त्याच्यामुळे समाज जवळ यायचा ते दूर चाललाय सर. आता आहे काय की कडाडून कडाला विरोध करायलाय महार समाज मग हे ऑटोमॅटिकच काय व्हायले आणि इकडे एकीकडे काय व्हायले तुम्ही म्हणल्यावर हे लोक काय करायलेत अबगडला द्यायचं म्हणून समर्थन करायलेत. सरकार करायलेत सगळे करायलेत का सरकार आणि मग त्याच्यापासून महार समाज आपला मातांग समाजाजवळ नाही तर कडाडून शिवा द्यायला असले काहीतरी मांगीवर बाबा म्हणा कोणता बाबा काही देणं घेणं नाही. मांगीवर बाबा एखाद्या दुलाऱ्या मागानं खुशशिला असेल तर मला प्रकृती भिकूनी माझ्या माईची आजीची आहे बौद्धिस्ट होती आम्ही तिथपर्यंत आहोत. आणि हे जे मांग समाज दूर चाललाय आणि हिंदू समाजाजवळ चाललाय मग माझं म्हणणं की बाबा तुम्ही बी का चालला हिंदू समाजाकडे मग मागानं का जाऊ नये हिंदू समाज म्हणजे हे भारतीय जनता पार्टी संघ फायदे घेण्यासाठी जात असतील ती बी जात असतील आपली जात असतील. ठीक आहे अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही मान्य केलं की मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे. ज्या वेळेस हिंदू मांग या समाज बांधवाला दुसरा हिंदू मारतो त्याच्यावर अन्याय करतो याच्या ताजी घटना आहे हो. कोणत्या जिल्ह्यातली धाराशिव जिल्ह्यातली आहे का ती माळशिरस सोलापूर मध्ये आहे. मग हे हिंदुत्ववादी कसले हा प्रश्न पडतो. मग आता त्या हिंदुत्ववादीचं आम्ही अनुकरण करत नाही की त्याला पाठिंबा आम्ही त्याच्या विरोधातच राहणार. पेटेल की तिथेही मागं पेटलेत उठलेत त्याच्या विरोधात जाणार आहेत ते ज्याने कोणी गोळ्या घातल्या मारल्या त्याचं आम्ही समर्थन कसं करूच. आणि याला कारणीभूत सांगू जेवढं तुम्ही महार समाज मांग समाजाला शिवा घालील तेवढा मातांग समाज त्या प्रवाहामध्ये जायला तयार आहे जात आहे. कसं बघता याकडे मुळात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ह्या धर्म नसलेली माणसं आहेत. हा समाज जो आहे तो धर्म नसलेला समाज आहे धर्म नसलेल्या जाती आहेत. आणि बाबासाहेबांनी अनुसूचित जातीमध्ये हे सगळ्या 59 जाती घालत असताना एकजिन्सीपणा ज्यांच्यामध्ये आहे त्या एकजिन्सी जाती म्हणून त्यांना अनुसूचित जाती आरक्षण हे जातीसाठी नाहीच कुठल्या ते समूहासाठी आहे संवर्गासाठी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे धर्म नसलेली माणसं काली होती आजही आहेत. परंतु काही विकृत मानसिकतेची काही माणसं आहेत त्यांनी समाजाचा ठेका घेतलेला आहे सरांनी म्हटल्याप्रमाणे आणि त्यांनी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हा अजेंडा कम्प्लिटली संघाचा अजेंडा आहे बीजेपीचा अजेंडा आहे. कारण का हे संघात शाखेमध्ये जाणारी माणसं आहेत त्यांचं सगळं रेकॉर्ड आहे. आणि म्हणून हा संघर्ष पूर्वी होता आताही आहे आणि हा संघर्ष चालतच राहील. कारण का राजू शेळके आणि तो थाटे हे कोणत्या बेसिकवर म्हणजे समाजाला शिवा घालायला आणि अशा लोकांमुळे नाही अशा लोकांमुळे मातांग समाज बाजूला चालला. आपण त्यांना थोडंसं लेस करूया. हो सर. सरांनी आत्ताच म्हटले की आता तुमची गरज आम्हाला पडणार नाही. हो असू द्या ते स्वावलंबी याचा अर्थ 100% पाठबळ RSS आहे का यांना तुम्ही कोणत्या त्यांनी कुणाच्या जीवावर बोलायला त्यांनी स्वतः नाही समाजाचे संघटन समाजाची एकी समाजाच्या या जोरावर बोलायला आम्हाला जे सवलत देईल फायदा देईल संघ राहो भाजप राहो काँग्रेस राहो राष्ट्रवादी राहो जो पक्ष जवळचा वाटेल त्याच्यासोबत समाज जाणार आहे आणि समाज संघटित व्हायला सर जेवढ्या महाराज शिवा देतील तेवढा माग एक व्हायला सर. उद्या आता 27 तारखेला न भूतो न भविष्याची माता समाज तिथं जमालाय. मी सुद्धा गाव तिथं चाला सोलापूरला देखील तिथे दोन्हीकडचे मोर्चे आपला बघायला असू द्या सर असू द्या.
देशात किंवा राज्यात सरकार हे जनतेच्या रेट्यावर बनत असतात आणि ज्याचा म्हणजे लोकसंख्या जास्त आहे, जिसकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. त्यांनी कुणाच्या नादी लागून मंजूर करायचे त्यांनी घ्यावं. जे करून मंजूर करणार असेल ते सरकार उद्या राहीलच. आम्ही बघू ना ते पुढे काय करायचं. राहीलच नाही राहील त्यावेळेस हे सरकार कसं उलटायचं ते समाज बघेल. हो समाज बघेल. सरकार येत जातील नाही येतील, लोकसंख्या सरकार येत जातील येतील जातील. आताचाही निर्णय घेतलेला जो आहे शासनाने घेतलेला निर्णय असो की सुप्रीम कोर्टाने असेल, ज्यावेळेस सरकार आम्ही बदलून दुसरं सरकार आणल्यानंतर ते देखील निर्णय बदलायला लावू. इकडे ऐका, कारण का 5 सदस्याचे जो हे होता त्यांनी उपवर्गीकरणाला विरोध केलेला आहे. आता ह्यांनी 7 याचा बेंच बसवला आणि ह्यांच्या मनासारखा निर्णय लावून घेतलेला आहे. आम्ही 9चा बसू, 11चा बसू, 10चा बसू, ज्यावेळेस हो ना, जिथं मातंग समाज आहे, ज्यावेळेस आमचं सरकार येईल ना त्यावेळेस बघू. देईल. आमचं सरकार ज्या मातांगाचा आम्हाला पाठिंबा- गृहीत धरल्याशिवाय इथं सरकार येणार नाही. ज्या पक्षाला मातांग समाजाचा पाठिंबा आहे तेच पक्ष सत्तेत येणार. ते- हे ते- काळ्या दगडावर लिहिलेगा. हा. लोकसंख्येच्या प्रमाणात अहो, लोकसंख्येचं प्रमाण किती राहो, हा. पण असं जिथं कसं होऊ शकतं? असं सर तुम्ही बघा, तुम्ही आतापर्यंत बघू. जिथं जिथं मातांग समाजाला 100% पाठिंबा दिलाय तेच पक्ष सत्तेत आला. यापुढे मातांग समाज ज्या पक्षाचं नाव घेईना, ज्या पक्षाला पाठिंबा देईल तेच पक्ष सत्तेत राहील. अबकड आम्हाला मिळून जाईल. 23 आमदार ज्याची होती त्यांना साधा अण्णाभाऊच्या महापुरुषाच्या नाव यादीमध्ये नाव टाकता आलं नाही. तुम्ही असेच सत्ता भोगा, आम्ही रस्त्यावरला संघर्ष करू आणि शासनाला नाक दाबून आमच्या सगळ्या मागण्या मान्य करू. आम्ही आम्ही जनतेचा रेटा जो आहे तो रस्त्यावरली लढाई आम्ही लढू. तुम्ही सभागृहातले दोन चोपडेपणा करा, तिथं चमकोगिरी करून त्याच्या पाय दाबून आम्ही सभागृहात असाच चलू द्या. लोकांवर आधारित आमच्याकडे नाही. बाबासाहेबाचा स्वाभिमान आहे, बाबासाहेबाचं स्वत्व आहे, बाबासाहेबाची अस्मिता आहे. ह्या अस्मितेच्या जोरावर आम्ही सभागृहातली लढाई लढता येत. तुम्ही नाकेबंदी केली तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. आम्ही रस्त्यावरील लढू आणि कायद्याने लढू, संविधानाची लढू. आम्ही सुद्धा आता कमी नाही. आम्हाला उलट हुशार केलो. ह्या महाराजाने शिवा घालून मातांग समाजाला हुशार केलं सर. आज गाव तिथं संघटन चालू आहे. आणि म्हणजे आमच्या मायबाईला शिवा दिल्यामुळे किंवा आमच्या समाजाला अण्णाभाऊला सर ऐका की महापुरुषाला शिवा देणं खालच्या पातळीचं आहे. नाही, केवळ महापुरुषाच्या यादीमध्येच अण्णाभाऊ साठे नाही. नसू द्या हो सर, समोर आलेलं आहे. नसू द्या हो सर, नसू द्या. त्यांनी काय केलं, समाजाचं नेतृत्व काय केलं त्यांनी? ज्या महापुरुषांना यादीत घालता आलं नाही. तुम्ही 10 वर्षे सर मी सावकार 10 वर्षे आमदार असून 23 आमदार निवडून गेले भाजपच्या काळामध्ये. तुम्हाला मी तुम्ही सांगतो, महापुरुषासाठी काय केलं? ऐका की, अरे जे महापुरुषानं केलं ते तर अहो, टिकवा. यादीत नाव नसल विश्वरत्न आहेत, साहित्य रत्न अण्णाभाऊ आहेत, नाव घालावं याची गरज नाही अण्णाभाऊला. ऐका की बरेच महापुरुष होऊन गेले. आज गाडगे महाराज कुठे आहेत? जगाच्या विश्वात आहेत किंवा नावाची काय गरज आहे? अण्णाभाऊ साहित्याची शिरोमणी आहेत, त्याला नावाची गरज नाही आणि महापुरुषाच्या यादीची गरज नाही. आमच्या हृदयात आहेत. लवजी साळवे हृदयात आहेत. लवजी साळवेने इंग्रजाला हाकलून दिलं, इथून हाकलून दिलं म्हणून लोकशाहीचा जन्म झाला. आणि सर महार समाज इंग्रजाच्या दरबारात नोकरदार होते. जगात इंग्रजानं राज्य केलं तर महार बटालियनमुळे केलं. मग आम्ही देशासाठी देशाच्या बाजूने लढलो. लवजी साळवेने इंग्रजाच्या विरोधात लढला. लहुजी सोबत रानबा महार देखील होते. हे विसरता येईल का? अहो, हे सामाजिक- रानबा महाराजांचा पाठिंबा असल्याशिवाय लहुजी वस्तात देखील एवढं करू बरं शकले दोघंही नसते. होते की हा, मग हे तुम्ही काय सांगता? तुम्ही काय सांगता? ऐका की लवजी साळवे आणि असं तर- रामबार मांगुड्याने फिरत होते, पोरं गोळा करत होते. आम्ही मान्य करतो की परंतु इंग्रजाच्या विरोधात लढा दिला म्हणून मातांग समाजाला गुन्हेगार ठरवलं. बेडसगावचा खजिना लुटला. आता जे सत्तेत आलेले आहेत ते इंग्रजाच्या विरोधात लढलेली माणसं नाहीत, ते सत्तेवर येऊन बसले. ऐका हे लक्षात घ्या. बेडसगावचा खजिना बाबासाहेबांचा फकीरा विचार- मांगाने लुटला. अर्धा मिनिट. बेडसगावचा खजिना लुटला फकीरा मांगानं. माळवाड्याच्या मटकऱ्याचा मठ लुटला फकीरा मांगानं. आणि तिथले म्हारा आणि मांग जगवण्याचं काम माझ्या बापाने केले. बर बघा सर, आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपण हो बोलतोय. सर, हो सर. संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण हे लागू केलं. सर परंतु ज्यांनी मुळात संकल्पना समोर आणली आरक्षण, ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आम्हाला अण्णाभाऊ साठे आठवले, आम्हाला महात्मा फुले आठवले, त्याचबरोबर तुम्ही सांगितलेले लहुजी साळवे आठवले आणि रानबा महार देखील आठवले. परंतु राजर्षी शाहू महाराजांच्या बद्दल तुम्हा दोघांचं बी काय मत आहे? जर समजा आज राजर्षी शाहू महाराज
असते त्यांनी कसा निर्णय घेतला असता, काय वाटतं? सर त्यांनी जर असते आज तर त्यांना हे बघून बेकार वाटलं असतं सर. म्हणजे आज गेल्या हजारो वर्षापासून तुमच्या पूर्वजांपासून तुमच्या पिढ्या जशा आल्यात तोपर्यंत तुम्ही एका तटात राहिलो सांगतात. आम्ही एकमेकांचे घर बाजूबाजूला आहेत, एकमेकांच्या भाजी रोटी आम्ही खालो म्हणून आज मी खातो. परंतु आज तुम्ही असे बसलेले होतात, परंतु तुमची बाजू अशी झालेली आहे. झाली. तुमचं तोंड दोन्ही साईड एकीकडे होतं आत्ताच्या प्रमाणे बसला. परंतु आता बाहेर जर बघितलो आपण, महाराष्ट्रात जर बघितलो तर तुमचे दोघे एकमेकांकडे नाहीत, तर तुमचं तोंड तुमच्या पाठीमागे काय तुमचं तोंड. परंतु आता तुम्हा दोघांना हे असं घडविण्यामध्ये यशस्वी झाले, त्यांच्याबद्दल काय सांगा? आता सर शाहू महाराजांनी मार मांग हे काहीच बघायला नाही, आर्थिक बाजू दुबळी बघून या समाजाला आरक्षण दिलेलं आहे. तिथं शाहू महाराजांनी हे महार समाजाचे, मातंग समाजाचे, ढोर समाजाचे नाही, आर्थिक बाजूनं दुबळ्या लोकांना आरक्षण दिलेलं आहे. ते आम्हाला आर्थिक बाबतीचं नाही, आर्थिक बाब, सामाजिक दृष्ट्या मागासलेले आणि अस्पृश्य सामाजिक, असलेले, आर्थिक अस्पृश्य सर्वच बाबतीत अस्पृश्य असलेले, सामाजिक दृष्ट्या उपेक्षित ते आले असलेले. हो सर. ते नाही, तुम्ही- आर्थिकता ही कार्यक्रम नाही, आर्थिक सामाजिक. आर्थिक खिरापत वाटण्याचा आरक्षणाचा कार्यक्रमच नाही. मग हे नोकऱ्या कोणता आहे? कोणत्या? हे नोकरीवर जे आहे ते त्यांना त्याच्यामध्ये ते प्रतिनिधित्व दिलंय. तुम्हाला माहित आहे का? शाहू अरे- महाराजांनी जागा रिकामी झाली की माणसाची नियुक्ती केली. माराचा असेल, मागाचा असेल, काय म्हणून केली? ते सांगा आर्थिक तुम्ही. बाब आलीच की सर. इकडं आहे पगार दिला का? पगाराचं नेमकं. इकडं आहे का? आज पगार नव्हती का त्यांना? महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा म्हणून इथं किती वर्षापासून राज्यकारभार केला जातो की केला नाही? जातो. परंतु अक्षरशः शाहू महाराजांची जी रणनीती आहे, महात्मा फुलेंची जी वैचारिक हे आहे, बाबासाहेबांची जी कमिटमेंट, संविधानिक जे हे आहे, हे सगळे मूल्य जपण्याचं काम इथं येणारी सरकार करतात का? करत नाव तर घेतात फुले शाहू आंबेडकरांचं आणि काम करतात कुणाचं हे बघा ना, हे तपासलं पाहिजे. आणि म्हणून शाहू महाराजांचं जे कार्य जे आहे ते शाहू महाराजांचं कार्य देखील बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांना हे केलेलं आहे, पुढे नेलेलं आहे. 100% शाहू महाराजांचे विचार संविधानात आहेत. हरगिलेजी, बोला सर. जसं तुम्ही आता उल्लेख केलात की आमचा समाज मागे राहिला, राहिला सर. का मागे राहिला याचं आत्मचिंतन होईल का समाजामध्ये? सर याच्या पुढे फक्त आमच्या नाही हक्काचं बौद्धांनी खाल्लं, नाही हक्काचं नाही, ज्यानं फलांनी शिकला ते खाल्लं. खाल्ला सर. ज्यानं शिकला ते खाल्ला. हा. आता आम्ही याच्या पुढे शिक्षणावर भर देणार आहोत, अंधश्रद्धेवर भर देणार आहोत. समाजाच्या ज्या काही उणीवा आहेत त्याच्यावर भर देऊन समाजाचं संघटन अंधश्रद्धेवर भर आता द्यायला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, आतापर्यंत केलंय सर. जर सोबतच राहून जर केला असता, कसं केलं म्हणतात तुम्ही? नाही केलेच की सर. सोबत राहून. नाही, किती टक्के घरातले सर, ऐका की. आज अंधश्रद्धेचे जे दगड पूजले जातात घरामध्ये, किती टक्के बाहेर काढलेले आहेत? सर ह्या दोन्ही समाजात आहे. तुम्ही चंद्रपूरला गेलो तर 50% मारणी देवकरणी आहेत, 50% मागणी देवकरणी आहेत. ह्याबद्दल काय बोलणार? अहमदपूरमध्ये अजिबात ऐका, अजिबात चला माझ्यासोबत. सगळं सोडून दिलेलं आहे. गप्पा आता सगळं आहे. सोडून दिलेलं शिंदीला मारायची आहे. देवकरी म्हणून नाही, थोडक्याला मारायची देवकरी नाही. तुम्ही तसलं काय बोलू नका. प्रगती कम्प्लिटली बाबासाहेबांच्या नाही, नाही, विचारावर, नाही, बौद्ध नाही. धर्माच्या नाही, नाही, तुम्ही केल्यामुळे काही असो. ही केवळ तुम्हाला- आरक्षणावरची प्रगती तुम्हाला नाही, मी हे मारायची सगळं देवकरी नाही अंधश्रद्धा की बोलून घेतो. कर्मकांडातून हा तुम्ही- समाज बाहेर हे पडलेला बोलूच आहे. देईना. असलं बोलूच देईनात. काय? सर दोन्ही समाजात आहेत. अजिबात. आमच्या समाजात आम्ही बदल करू, त्याही बदल कंदुऱ्या बिंदुऱ्या सगळ्या बंद केलेल्या आहेत. तर तुम्हाला गायकवाड कॉलनीमध्ये ह्याला जाते, तू गपची बसावं ग. तुम्ही मला मोगम बोलू देवाला नका. जाते. मोगम नाही, नाव सांगा. मी नाव मी सांगा. नाव सांगून काय दगड खाऊ का? त्याला बहिष्कृत करता येईल ना, नाव काय सांगा. बहिष्कृत? तुम्ही तुम्हाला माहित नाही का? बहिष्कृत करायचा कार्यक्रम अहो, तुम्ही आम्ही ठेवा. करू, आम्ही करू. करा ना. आमच्या समाजात आम्ही करू. आम्ही तुमच्या तिथं समाजात जाऊ. तुम्ही करा. सर आम्ही दोन्ही तिथं जाऊन समाजाचे- पोतराजाचे केस मातंग कापले. समाजाचे 50% मानते तर 25% महार समाजाचे देवधर्माला मानते. ते तुम्हाला पुराव्यानिशी देतो. आता आम्ही बदलू सर. आमचे आहेत का नाही 50% म्हणाला का, त्याच्यात बदल करू आम्ही. महार जो महार म्हणताय ते देखील असेच आहेत. बौद्ध समाज जो आहे तो वेगळा प्रवर्ग आहे. बर, हा. मग मी सांगतो ही गय गजरे जे म्हणाले बुद्धात महारामध्ये फरक आहे. ते सांगा सर, होतं मला. फरक हा, हा. आहे. ऐका की महारात बुद्धात आणि जमीन तुमच्या आसमानाचा माहितीसाठी ज्याला सांगतो, यांनी पंचशीलाचं इकडे पालन ऐका. करते तो यांनी जे बौद्ध. कांगावा केलाय, बौद्धांनी आरक्षण खाल्लं, बौद्धांनी नाही आरक्षण का? खाल्लं, तसं नाही आहे. कारण आणि का 1990 बौद्ध आणि नवबौद्धांना केंद्रामध्ये सवलती लागू केल्या व्हीपी सिंगाचं सरकार असताना. परंतु राज्यांनी ते कधी लागू केलं?
कधी लागू केलं? 2009ला. तिथून अंमलबजावणी झालेली आहे. मग बौद्धांनी खाल्लं कुठलं सांगा की? 10 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये नोकऱ्याच बंद आहेत. आरक्षणाचा मूळ हेतूच इथं शिल्लक राहिलेलं नाही. कांबळे सर, वॅकन्सी निघाले नाहीत. मग ह्यांनी बौद्धांनी आरक्षण मन कसं काय? आज ज्यानं शिकला त्यानं खाल्लं हो सर. ज्यानं शिकला तू पुढे गेला खाल्ला. आता मी माझ्या आता समजायला लागले ते ज्याने शिकला त्याने खाल्ला. बरोबर. मग मग तसंच आहे. आम्ही देखील ज्यावेळेस मग तुम्हाला सुरुवातीच्या विरोध कधी करायला काळात लागला? पॅन्थर मध्ये तुम्ही होता सर, तुम्हाला होतोच लक्षात होतोच आणून सर, देतो होतोच, मी. होतोच. कारण त्यावेळेस इथल्या धर्मग्रंथावर, इथल्या देवदेवतावर टीका केली पॅन्थरनी, मोर्चे काढले, सांस्कृतिक संघर्ष झाला. एका वर्गाला शिव्या दिल्या, मनुवादाला शिव्या दिल्या, मनुवादी लोकांना शिव्या दिल्या. पण हा समाज तिथवरच थांबला नाही. शिव्या देऊनच केला नाही. त्यांच्या देवदेवताला शिव्या दिल्या, त्यांच्या धर्मग्रंथाला शिव्या दिल्या, त्यांच्या मनुवादी लोकांना शिव्या दिल्या. इथवरच तो थांबला नाही. तो समाज शिकला सुद्धा ना. त्या मनुवादी लोकांना मागं पाडलं, त्याच्या बौद्धिक क्षमता निर्माण केली, स्पर्धेमध्ये तो येतो आहे. आज इकडं आहे का, बामणानं मटण महाग केलं आणि महाराजांनी शिक्षण महाग केलं, पुस्तक महाग केलं, असा लोकप्रचार मध्ये चालू होता. आज आम्ही उच्च सवर्ण समाजाची आम्ही बरोबरी केल्या. युवाना त्यांच्यापेक्षाही बुद्धीनं बौद्धिक दृष्ट्या पुढे गेलेले आहोत. आम्ही शिव्या देऊनच बसलो नाही. तसं मातंग समाजाने महाराज समाजाला शिव्या देते का होईना शिकले असते. त्याच पाऊल बौद्धिक वाटेवर, सर त्याच पाऊल वाटेवर त्या ह्यांचं जे म्हणणं आहे, समांतर जर आले असते तर आज प्रवाहामध्ये राहिले. लोकसंख्या कमी आणि त्याच प्रवाहात माता समाज लोकसंख्या आहे. कमी तर आहे म्हणाला सरकार आणतो. नाही असं ऐका की कसं सरकार, सर लोकसंख्या कमी असून सुद्धा आमचं सरकार जिथं जाईल तिथंच येतंय. सर मी सांगू का, मातंग समाज सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात आहे. आम्ही आहोत. आम्ही जिथून आहोत तिथून तर आहोत का नाही. त्याच्या पुढचं तर 100% घरागणीस एक सुद्धा अनपड माणूस नाही. घरागणीस सध्याची महाराष्ट्र राज्यातली परिस्थिती जर बघितली, हा सर, बघा आता EWS कोणी मागितलं होतं का? EWS आता जे लागू केलेलं आहे, कोणाची मागणी होती का? एखादं निवेदन होतं का महाराष्ट्र शासनाकडे? नाही नव्हतं. तरी महाराष्ट्र शासनानं लागू केलं. आता तुम्हाला गरज आहे तर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागते. उतराला ठीक आहे. नाही मग गरज असलेल्यांना लगेच का देत नाही महाराष्ट्र शासन? म्हणजे हे दोन भावामध्ये भांडण लावण्यात किती मशगूल आहे. हे दोनच भाऊ सक्षम आहेत. महारण मांग याच्यात भांडण लागल्यानंतर ही आमच्या लक्षात येते सर. ह्या दोघात म्हणजे दोघच सक्षम आहोत. त्याच्यामध्ये या दोघांची कळवण लावून शासन आता समान नागरी कायदा आणू पाहतंय. नाही आम्ही त्याच्याकडे प्रचंड इकडं डायव्हर्ट केलेला आहे. यांनी भांडत राहतील, इकडे समान नागरी कायदा हे केलेला आहे. समान नागरी कायदा लागू होत असेल तर संपत्तीमध्ये बरोबरीचा वाटा मिळाला पाहिजे. तुमच्या जमिनीचा बरोबर वाटा मिळाला पाहिजे. इथले श्रीमंती जी आहेत सगळी, त्या ह्याच्यामध्ये मागासवर्गीयांना किती स्थान आहे, नोकऱ्यामध्ये किती स्थान आहेत, क्लास 1 असतील, न्यायाधीश असतील, संरक्षण खात्यातले किती आहेत, हे सगळं तुम्हाला हे करावं लागेल. त्यावर समान नागरी कायदा काढा म्हणून ही यांची मागणी करायची सोडून देऊन हे आरक्षण काहीच नाही. आज सध्या त्याची सर मी पूर्वलक्षी प्रभावानं आज आरक्षण मोडीत निघालेलं आहे. त्याच्यासाठी यांचा संघर्ष आहे. आरक्षण मग याच्यासाठी का संघर्ष नाही? माझा ह्याच्यासाठी संघर्ष करतील. पण मेन आधी आहे आतापर्यंत जे काही हिस्सा गेलेला आहे अबकड्याच्या निमित्ताने, इथून तर आम्हाला कोटा मिळत, ह्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे सर. यांनी सहकारामध्ये आरक्षण मागा म्हणून मोर्चे काढले पाहिजेत. तुम्ही काढले पाहिजेत. यांचे जागतिकीकरण आणि उदारीकरणामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू व्हावं म्हणून यांनी मोर्चे काढायला पाहिजेत. हे नाही म्हणाला तुम्ही काढले पाहिजे. आम्ही नाही आता काढणार. आम्हाला तुम्ही देऊ नका. तुमच्यामुळे झालं नाही. बाबासाहेबांनी काय फक्त महाराष्ट्रासाठीच लिहिलंय का तिथं? हा तेच म्हणायचं. ऐका की मागासाठीच का मागताय तुम्ही? मागासाठी आमच्यावर अन्याय झाला. दिलाय 59 जातीसाठी दिलाय. मध्ये तुम्ही तुमच्यासाठीच का मागता? दिलं नसताना का मागताय? दिलं नसताना का मागता? मग आमच्यामुळे बाबासाहेबांनी महाराष्ट्रासाठीच लिहिलंय का संविधान? नाही लिहिलं. मग तुम्ही माग असे झाले, मांग तसे झाले, मांग आमच्यामुळे तुमच्यामुळे काय मागत? तुमच्यामुळे MA BEd झालो का? तुमच्यामुळे नोकरी लागली का? बाबासाहेबांमुळे मला नोकरी लागली. हे जरा आणि बाबासाहेबांच्या अनुयायामुळे ही सुरक्षित राहिलंय आरक्षण सुद्धा, हे लक्षात घ्या. बाबासाहेबांच्या अनुयायी आम्ही नाही का? अनुयायी किती आहे, त्याचा सहभाग किती आहे काय माहित आहे? समाजाला माहित आहे. तुम्ही चौघा असलो तर आम्ही दोघं तर राहा. सांगालो ना, त्याचा सहभाग किती आहे? नगण्य सहभाग आहे. नगण्य सहभाग. 50 होते. माईसाहेबच्या जीप मध्ये फिरला लाख बारका होतो पाठीमाग.
लाखोचे मोर्चे आणि तिथं दोघा चौघाचं काय सांगाल अहो मग हे उदाहरण दिलं होतं, सर. लक्षात घ्या, तिथे लाखो सर. होते माग, तिथे हजारो माग होते, हा सर. समाज समुद्रासारखा समाज आहे. असे नदी नाले ओढे सगळे अहो, पोहोचतात. त्याच्या- आणि तुम्हाला माहित आहे सांगतो टी.एन. कांबळे तुम्हाला, साहेब, आर.एस. वाघमारे साहेब, माने साहेब, ज्यावेळेस तुम्हाला नामांतर होते, महासागरात आम्ही होतो. मिसळल्यानंतर तुमचं अस्तित्व नाही सोना नद्या असं कसं नदी, होते? नाले इकडे आहे का तुम्हाला मिळायचंय का नाही मिळायचंय बघा. आम्हाला समाज 100% हा मागणी करू. महासागरासारखा आहे. आमची मागणी आहे, तिथं मिळाली अनेक नाही. नद्या येतील, अनेक ओढे येतील, अनेक नाले येतील, परंतु समुद्रात मिळाल्यानंतर तो अनुसूचित जाती प्रवर्गच राहील. मग तिथं त्याच्यामध्ये जा- आम्ही असू की परंतु तुम्ही सेपरेट मागताय म्हणून हे संविधानिक अहो, नाही. कारण का separate नाही, सर. अनुसूचित अनुसूचित जातींना जातीमध्ये सवलती सर्वांसाठी देत असताना separate. असं प्रोव्हिजन नाही आहे. मागासाठी वेगळं, ढोऱ्यासाठी वेगळं, मागाचे आमच्या उपजाती असं नाहीच ह्याच्यासाठी आहे अबकड. असं नाहीच. हं, अबकड कारण काय का हा मागासाठीच जो आहे. वाद आहे या एसटी समाजाच्या एक संगतीला हा छेद पोहोचतो आहे. आणि कशामुळे? त्याच्यामध्ये छेद वाद कशावर विवाद- वाटते, सर? होय ना, एक जिन्सी म्हणजे अनुसूचित जाती एक जिन्सी म्हणजे एक अबकड वेगळं जिन्सीपणामुळं झालं. नाही, हं. ह्या समूहासाठी आरक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या हे- मूळ हे तुम्ही संविधानाच्या चुकीचं बोलायला. हेतूला इथं छेद पोचवत असतो म्हणून आमचा तुम्ही विरोध 2%, आहे. यांनी 2%, मी 2%, हे काही वाटणी केली तर पुन्हा- त्याच्यात छेद होते का जातीचा? जाती वेगळ्या होत्या. पुन्हा आरक्षण मर्यादेचा तोटा आणि तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होणार आहेत त्याच्यामध्ये. कारण का तुमच्याकडे लोकसंख्येचा डेटा नाही, काही नाही, आणि तुम्ही सरकार डेटा बघून देतीलच. मग दिल्यानंतर तुमच्या मला लोकसंख्येचा याच्यानंतर तुमच्या सगळ्यात मोठा धोका अहो, जो आहे समाजाच्या आज जातीचा तर अबकडे कुठं झालं डेटा आहे? तर लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसंख्या अहो, नाही, क्रिमिलेअर डेटा नाही, तरी शासन म्हणतंय अबकडे गेलंय. अबकडे जर लागू झालं तर पुढे क्रिमिलेअर महत्वाचा मुद्दा आहे. हा, क्रिमिलेअरची मोठी अडचण होणार आहे. आणि क्रिमिलेअर लागू होईल त्यावेळेस तो मातंग समाजाला नाही सगळ्या समाजासाठी तो फार मोठा धोका आहे. आणि त्याच्यामुळं जे आरक्षणाचा जो हेतू आहे संविधानाने दिलेल्या तरतुदी त्याच्यापासून तो खूप विपरीत मला असल्यामुळं वाटतं त्याच्यामुळं आम्हाला कुणाला धोका होणार नाही, त्याच्यामुळं आम्हाला हिस्सा त्याला मिळेल अशी आमची एक अपेक्षा आहे. आणि याच्यामुळे काय होईल आणखी शैक्षणिक आणि आरक्षणातील जे आहे नोकरशाहीमधले ह्याच्यामधलं जे प्रमाण आहे ते घटणार आहे. त्याच्यामुळं सगळ्या जातीला याच्या फटका बसणार आहे. कारण का त्याचं प्रमाण आता नगण्य जाती आहेत, दुसऱ्या तर निवड म्हणजे नावापुरत्या जाती आहेत ज्याच्याकडे 1000-2000 संख्या असेल महाराष्ट्रात. अशा काही जाती आहेत. तुरी नावाची जात आहे का आपल्याकडं? पण ते काही लोक आहे कुरिअर आहे अबकडेमुळे सर महाराज समाजाला याच्यावर काय तोटा त्याचा आहे? परिणाम होईल. कारण का त्याच्यातला एक जर लायबल माणूस निघाला तो टॉपला येईल ना, बरोबर. आणि त्याला प्रतिनिधित्व भेटलं नसेल तर तो येऊन सुद्धा 17 लोकसंख्या असलेली एक जात आहे. हा फक्त 17 लोकसंख्या आहे. आपण बघूया, माझ्याकडे आहे ते 59 जातीमध्ये. हा, आणि मुळात मूळ समस्येवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. कारण का खाजगीकरण उदारीकरण आणि जे आहे हे का समाजाला हक्क मिळावं, त्याला कोटा मिळावा. 17 लोकसंख्या आहे या जातीची. कोणाची? मालामष्टी. हम्म. मालामष्टी सांगाल ना. हा, 17 लोकसंख्या आहे, सगळ्यात कमी. मग ह्या जातींना प्रतिनिधित्व मिळणार आहे का? मिळू नये का? कसा मिळाल प्रतिनिधित्व? अहो, त्यांनी तर- त्याला नाही ना, आता एक शिकला 17 मधून एक शिकला तर जाणारच आहे की? नाही त्याला अहो, याच्या- प्रतिनिधित्व नसणार आहे. असं कसं होतं? त्यांना 1% 1.5% ह्या सगळ्या जाती होणार आहेत. पॉइंट मध्ये तर 2% लोकसंख्येच्या प्रमाणात जर म्हणलं तर 2% फक्त मातंग समाजाला भेटेल. त्याच्यामध्ये मी सांगू का ती येईलच की त्याच्यात काही कुठं येणार आहे? जाती वगळून 1% मध्ये राहतं. सगळ्या- 59 जाती वगळून राहतं का? इकडं आहे का त्याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये का त्याचं प्रतिनिधित्व किती असणार आहे? 1%. अहो 1%तला अर्धा टक्का राहू द्या. 17 मधून 17 लोकसंख्या, एक शिकला तर एक तर लागेल. हे मुळात जे धोके आहेत ते बाजूला सारून केवळ कुणी तर अजेंडा राबवण्यासाठी दिलेला आहे. नाही सर. आणि म्हणून काही विकृत मानसिकतेची माणसं हे दुसऱ्याचा अजेंडा राबवत आहेत. आणि संविधानाचे कलम 341 जे कलम म्हणतंय की हे याच्यामध्ये फेरफार करण्याचे कुणालाच अधिकार नाही. अहो, दुसऱ्या समावेश 17 करायचा सुटले असेल की किंवा दुसऱ्याचा कमी एजेंडा, करायचा असेल. दुसऱ्याचा एजेंडा आणि समाज कशाला एखाद्या केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा न्यायालय असो, पूर्वलक्षी मतप्रभावानं याच्यामध्ये कुठलाच बदल करता येऊ नयेत असं बंधन आहे त्या कलमामध्ये. आणि नेमकं त्याच ह्याला आज उचकावून त्याला हवा देऊन त्याच ह्याच्यावर आज काम करून घेण्याची प्रवृत्ती चालू झालेली आहे. या निमित्तानं मला एवढंच सांगावं वाटतं की चर्चा होत राहतील, अनेक लोक अनेक मतं मांडतील, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आहेत. पण दोन्ही समाजाला मी विनंती करतो की आपण
समन्वयवादी असलं पाहिजे. दोन्ही समाज खेड्यामध्ये दोन्ही समाजाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, एकच समस्या आहेत. आर्थिकता असेल, सामाजिक दरी असेल, सांस्कृतिक सगळं जे आहे ते सगळे गावातलं जो वातावरण आहे गावातलं त्या ह्याच्यामध्ये आपण दोघं मिळून एक शक्तीनं लढलो तरच आपण तिथं शाबूत राहणार आहोत. आपले हक्क शाबूत राहणार आहेत. आपलं संरक्षण, आरक्षण हे सगळं जे असेल तर संविधानाचं संरक्षण झालं तरच हे आरक्षण राहणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात घेतल्या पाहिजेत. आपणाला ज्या दोन्ही समाजामध्ये मी नम्र निवेदन करतो की दोन्ही समाजातल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्तीला ठेचून काढण्याचं काम आपण केलं पाहिजे. महापुरुषावर निश्चितच कुठलीच टीका टिप्पणी करण्याचा कोणालाच अधिकार नाही. त्यांच्याविषयी, बुद्धाविषयी असेल, बाबासाहेबांच्या विषयी असेल, अण्णाभाऊंच्या बाबतीत असेल, जे महापुरुष असेल, बाबासाहेबांच्या घराण्याविषयी नितांत आदरच असला पाहिजे आपणाला. आपण जर मानवता किंवा माणुसकी किंवा मानवी मन जर खरंच जिवंत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपणाला पाळल्याच पाहिजेत. आणि म्हणून सरकार येतील जातील हा त्या वेळेतला भाग आहे. परंतु पूर्व पारंपरिक जो समाज आहे तो समाज आज गुन्ह्या गोविंदांना गात हे करत असताना मोठा भाऊ बारका भाऊ एकाच्या पायात काटा मोडला तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी यायचं, एवढा सगळा एक संघ समाज राहिलेला आहे. एक जिन्सी आहे म्हणूनच आरक्षणात तो आलेला आहे. आणि म्हणून हे सगळे नाते संबंध खेड्यापाड्यापर्यंत, गावगाड्यापर्यंत जर जपायचे असतील तर समन्वयाचा आपण स्वीकार केला पाहिजे. येत्या 11 तारखेला देखील अहमदपूरमध्ये आदरणीय श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या समाजाचे नेते आम्ही बोलवत आहोत आणि इथं महामोर्चा काढत आहोत. हा मोर्चा निश्चितच समन्वयाचा असेल, त्याचा आम्ही पुरेपूर हे करणार आहोत. कारण का दोन्हीकडे विकृत मानसिकतेच्या लोकांना तिथं संधी नसणार आहे. ऐका, ठेणगी कशी पडते, आडवं कसं येते. हे काय म्हणले, समाज हा एजेंडा दुसऱ्यात, मातांग समाज हा अन्याय झालेला आहे, दुसऱ्याचा एजेंडा वापरत नाही. ते असं मध्ये काय तर बोलत, मातांग समाज दुसऱ्याचा एजेंडा, कोणता एजेंडा, स्वतःचा आता अन्याय झाला बकडं वेगळं मिळावं म्हणून मातांग समाज वापरते. अबकडऐवजी तुम्ही पॅकेज मागून घ्या. नाही, आम्ही काय तर मागू हो, अबकडं मागणी सध्या. ऐका. सांगा, अबकडाकडे प्रयोजनच नाही, ऐका, तरतूदच नाही. नसेल आम्हाला, आमच्यासाठी आहे, आम्ही मागायला. तरतूद नाही म्हणून मातांग समाज हा दुसऱ्याचा एजेंडा राबवत नाही. अन्याय झाला म्हणून स्वतः काहीतरी संघटन व्हायला एकीने मागणी करायलेत. आणि तिसरी जाता जाता गोष्ट सांगतो सर, बुद्ध म्हणजे काय मला सांगा की. बुद्ध म्हणजे सांगतो, हा, एक मिनिट, अर्धा मिनिट. हा, बुद्ध म्हणजे शांतीचा संदेश देणे, आहे का नाही. सगळे म्हणजे सगळे लोक सुखानं शांतीनं राहिले पाहिजेत. तथागताने काय केलं सर, शाक्य कुळाचे तथागत, अर्धा महत्वाचा मुद्दा आपल्या. आणि कोलिया वेगळं राज्य, दोघांमध्ये लढाई झालं रोहिणी नदीच्या पाण्यासाठी झालं. सरसेनापती गौतम बुद्ध होते, त्यांनी मला हे लढाई करायचं असेल तर पाण्यासाठी लढाई नको म्हणले आणि जगाला शांतीचा संदेश दिला. बुद्धाचं काम, ह्या भंतीजीचं काय काम आहे. भंतीजी कोणता संदेश देते. भंतीजी अबकडं नको म्हणून आता भंतीजी उभा टाकाल्या. मग तथागत कुणीकडे आणि हे भंतीजी कुणीकडे, याचं मला उत्तर. भंतीजी आज दिसून आले ते संविधानामुळे दिसालेत आणि संविधान नाही सांगतो तेच. नाही तथागताचं काय काम होतं, शांतीचा संदेश देण्यासाठी गौतम बुद्धाने सरसेनापतीचा राजीनामा दिला आणि मोर्चामध्ये आंदोलनामध्ये संदेश आहे. नाही, बौद्ध धर्म हद्दपार करण्यासाठी मनुवादी मनुवादीचं षड्यंत्र, शांतीचा द्यायचा आम्हाला, अहिंसेचा आम्हाला द्यायचा, करुणेचा मंत्र आम्हाला द्यायचा. आणि तुम्ही उघडे नाही, आम्ही तर उघडेच आहो. आम्ही कसंही करू, हे सांगायला तुम्ही तथागताचा सांगू नका. आम्हाला शांती काय असते, अहिंसा काय असते, करुणा काय असते, आम्हाला सगळं माहित आहे. आम्हाला सगळं माहित आहे. जिथं जिथं आवश्यक आहे तिथं भंतेजी येतीलच. भंतेजी मोर्चात येऊ नये असं म्हणतो. तुम्ही ऋषीमुनीचं ऐकून सगळ्याचं ऋषीमुनी आलेत, हे चांगलं. त्यांची संस्कृती जोपासताय, तुम्ही इकडलं काय सांगताय. नाही, तुम्ही ब्राह्मण संस्कृती जोपासताय आणि श्रमण संस्कृती जोपासताय. सर्वश्रेष्ठ तथागताचा संदेश, शांतीचा संदेश
त्यांनी मोर्चात हे सामील आम्हाला होणे, सांगायचं नाही शांती- ह्याच्यामुळे मग आमचं तुम्ही काय आम्हाला सांगू झालं नये, तुम्ही आम्हालाही काही बोलू ते नये. काय करायचं ते तुम्ही- करतील, ते हा. बनती जे आहेत त्यांना मग काय तुम्ही बुद्धाची भाषा बोलू नये. नाही बुद्धाची भाषा, आम्ही मूळचे बुद्ध आहोत, तुम्ही बुद्धाची शांतीची आम्ही भाषा त्याच्या बोलायची अगोदरचे नाही. बौद्ध आहोत. मग आम्ही- इकडे आहे का महाराष्ट्रात राहायचं झालं महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला जय भीम म्हणावं लागेल. आम्ही तुम्ही नाही तर म्हणण्याच्या तुम्हाला आधी इकडे जय आहे का भीम म्हणता. तुमचा आम्ही देश जे- कुठं आहे तिथं अहो, तुम्हाला हे करावं सर, लागेल. ऐका या की- टोकावर जर यायची आम्हाला वेळ आणू देऊ नका, कारण का समाज हा सगळा बघतोय. बघू द्या की. तुम्हाला विनंती करून सांगतो की समाज सगळा बघतोय. समाजाला तुम्ही पेटवू नका. समाज- हा समाज जिथं आहे ऐतिहासिक पुरावे आहे, सगळं आहे. हा महारांचा महाराष्ट्र आहे. जिथपर्यंत मागाचं महार आहे, नाही, तिथपर्यंत मागाचं महाराष्ट्र नाही आहे. का? मागाचं नाही मागाचं का? कुठं आहे ते शोधायचं हा, तुम्ही. मग महाराणे कुठं शोधायचं ते सांगायला ना. तसं नाही सर, ऐका की तुम्ही जायचं मंगोडियामध्ये जाऊन राहायचं. कुठं लय जर मग- तुम्हाला मंगोडा. महाराष्ट्र एवढा तिटकारा असेल ना मंगोडा. मंगोडिया तिटकारा नाही, मंगोडिया सर. तिटकारा मंगोलियामध्ये नाही. जाऊन राहायचं. तिटकारा नाही. मंगोलियामध्ये जाऊन राहायचं. महाराजचा एवढा जर तिटकारा नाही, असेल, नाही, महाराज- जय भीमचा एवढा तिटकारा ऐका, असेल, बाबासाहेबांचा बाबासाहेबाच्या नाही. खानदानावर जर बाबासाहेबांचा बोलत तिटकारा असाल नाही, तुम्ही, सर. तर तुम्हाला या महाराष्ट्रात ऐका, राहायचा ऐका. अधिकार नाही. कारण का बाबासाहेबांचा महाराष्ट्र तिटकारा नाही. महारांचा आहे. बाबासाहेबांचा महार नाही. जिथपर्यंत आहे तिथपर्यंत महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल तर तुम्हाला जय भीम म्हणावं लागेल. बाबासाहेबाच्या खानदानाचा तुम्हाला आधारच करावा लागेल. नाही तर हा समाज सगळा आता हे उघड्या चुकीचं डोळ्याने बोलायला. बघतोय. चुकीचं बोलायला तुम्ही. आम्ही सर, नाही, बाबासाहेबांना नाही. जय बिघडलं भीमच की म्हणतो. माझं आणि बिघडलं की तुझं असं तुम्ही भाषा बोलत म्हणून त्यांना ते भूमिका अहो बाबासाहेब आम्ही जय भीमच म्हणता. हो, जय भीम जय नाही नाही भीमच सगळं म्हणता. डोक्यावरून पाणी बाबासाहेब, गेलंय. तुम्ही चुकीचं बोलायला. समाज सगळं बघताय. बघू द्या की मग. विकृत हा. जेवढे विकृत मानसिकता असेल त्याला ठेचण्याचं काम समाज पुढे करेल. आणि मग हे दुसरे विकृत बोलणाऱ्याला बोलू द्या की. बोलू द्या ना. तुम्हाला चांगलं बोललं की जड वाटाले. चांगलं बोललं की म्हणजे नाही तुम्ही मुद्द्याला धरून बोला. कायदेशीर बोला ना. संविधानाला धरून बोला. तथागतानं शांतीचा संदेश दिला का हा. तुम्ही? म्हणजे आमची वाट लावायसाठी शांती करायची का आम्हाला? कोणती? आमची करुणा, आमची अहिंसा, आमची शांती. शांतच बसा हा. असं म्हणायचं का तुम्हाला? मग आम्हाला शांतच बसाव का? काय? तुम्ही तुमच्या संविधानिक मार्गाने करा ना. प्रयत्न करा. आम्ही संविधानिक मार्गाने म्हणायला लागलो. आम्ही तुम्हाला विरोधच करत नाही. आम्ही नाही करत तुम्हाला. बरं इतका आक्रमक होऊन आपल्याला चालणार नाही. तुमच्या दोघांवरती आणि तुमच्या सोबत माझ्यावर देखील मोठी जबाबदारी आहे की आपला जो व्हिडिओ जो आहे महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये मोठमोठे विद्वान बघणार आहेत. बरोबर. अनेकांच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. परंतु एक काळ असा मी बघितला, एक दिवस असा मी बघितला की हे दोन समाज एकत्र येऊन नेत्यांना तुम्ही एकत्र या म्हणायचे, परंतु आता नेत्यांवरती आली आहे वेळ की आता समाजांना तुम्ही एकत्र या. शक्य होईल का? आणि हे कुठेतरी थांबेल का? थांबेल. कारण का बौद्ध समाजामध्ये जेवढी धमक आहे त्यांच्या नेत्याला वटणीवर आणण्याचे. नाही मागं बातंग समाज बी आणेल की त्याच्या नेत्याला आणू की. गेला भूतकाळ काय आहे काय नाही गेलं गंगेला वाहिलं. आता या पुढचा जी रणनीती असेल ते ठोसा म्हणून हे करायचं आहे का संविधानिक मार्गाने जायचं आहे हे सर्वस्वी मातंग समाज वर अवलंबून आहे. कारण का त्यांनी विकृत मानसिकतेच्या याच्यावर बळी जाऊ नये. सर आणि आमच्याही समाजाला जे पूर्वाश्रमीचे महार असतील किंवा बौद्ध असतील त्यांनी देखील विकृत मानसिकतेचे जे आहे ते निषेधच केला पाहिजे. यापुढे मातंग समाज सुद्धा संविधानावरच चलेल, बाबासाहेबांच्या विचारधारेवरच चलेल, बाबासाहेबांची कास धरूनच चालणार आहे. आणि तुम्ही सर जय भीम म्हणायची काय गरज आहे? मी जय भीमच म्हणताव की हे तुम्ही चुकीचं बोलवला. यापुढे जय मी सांगू का आपण शेजारी देशामध्ये जय भीम जय भारत जय संविधानच चालते. जय भीमच्या लागून काहीच चालणार नाही. ऐका की तुम्ही आणि हे ते करायचं नसेल तर करू नका. तसं जर करायचं नसेल तर तुम्ही जय भीम करू तुम्ही नका. सांगायची गरज नाही. ज्याला बाबासाहेब कळले घराघरात माझ्या घरात चला गौतम बुद्धाचाच फोटो आहे. दुसरा देव असेल तर मला एका पोराने ते ह्याच्या सर विषय हा वैयक्तिक नाही. समाजाचं बोलतो आपण. मी चांगला समाजाचं तर माझा बोलतोय. शेजारी चांगला समाजाचं बोलतोय. त्यांनी विषय काढला. मला त्याचं काय प्रचिती करायची नाही. नाही नाही त्यांनी बोलले माझ्या वैयक्तिक ह्याच्यावर देखील बोलले. बोलू. कारण का मी बाबासाहेब जगतो. मी आम्ही जगताव बाबासाहेब. बाबासाहेबाचे तत्व सांगणं आणि जगणं याच्यात फार मोठा फरक आहे. आपण महापुरुषाच्या याच्यावर आपण आचरणशील असलं पाहिजे. त्याचा मी कणभर प्रयत्न करतोय त्या मार्गावर जाण्यासाठी. आणि तो मार्ग निश्चितच उन्नतीचा आहे, प्रगतीचा आहे. सगळ्या विकासाच्या सगळ्या वाटा जे प्रशस्त करणारा जो मार्ग आहे तो बुद्धाकडे जाणारा मार्ग आहे. महाराष्ट्रात आणि म्हणून जर कोणी कागदोपत्री असेल इकडे आहे का कोणी कागदोपत्री असेल कोणी काय असेल बौद्ध झाला म्हणून कुणावर काही उपकार केलेले नाहीत. कारण का बौद्ध होणं म्हणजे विशुद्धी मार्गाकडे जाणं आहे. त्याच्यात तुम्ही प्रगती करणं आहे. त्याच्यात तुम्ही विकास उन्नती करणं आहे. तुम्ही त्या स्वतःचा विकास करून घेणं आहे. बौद्ध होणं म्हणजे कुणावर उपकार केलेले नाहीत.
आत्मोद्धारासाठी स्वतःच्या आत्मोद्धारासाठी बौद्ध होईल. हा, म्हणून कुणी जर चांगलं शेकी मिरवत होण्यासाठी बाबासाहेब असेल, कुणी जर स्वीकारेल. शेकी मिरवत असेल, आम्ही कागदावर बौद्ध आहोत, आम्ही अहो, एवढं आम्ही नाहीच. धर्मांतर केलं, आम्ही आम्ही हे बौद्धच केलं, तर कुणी कुणावर उपकार केलेले नाहीत. कारण का 2500 वर्षापासून हा सनातन धर्म जो आहे बुद्धाचा शाश्वत मूल्यावर आधारित आहे, तो टिकून आहे. तुमच्या माझ्यामुळे टिकून नाही किंवा कोणा भंतीजीच्या योगदानावर टिकून नाही, तो शाश्वत मूल्यावर तत्वज्ञानावर जगात आज टिकून आहे बुद्धाचा धम्म, आणि तो जगामध्ये विस्तारित होणारच आहे. तुम्ही आणि आम्ही नाकारून त्याला चालणार सर, नाही. मातंग समाजाचे जे आणि काही बाबासाहेबांचं पुढारी आहेत मॉडेल सर, आहे नॉलेज ऑफ सुकुमार कांबळे असतील, ॲडव्होकेट वाघमारे असतील, TN कांबळे असतील, बाबासाहेबच सांगितले स्टेजवर. सुकुमार कांबळे बाबासाहेब बुद्ध अँड धम्म, बौद्ध धर्म सांगितला, बाबासाहेब सांगितले. मातंग समाजाचे जे काही कार्यकर्ते आहेत म्हणजे त्यांनी बुद्ध सांगितलं, बाबासाहेब सांगितला. अलीकडे बिघडले तर कशामुळे बिघडले हे आपल्यातले काही लोक एकमेकाला टाकून सुरुवात कोण केली त्याचा शोध घ्या ना. त्याचा शोध घेऊ सर आणि त्याला बंधन करू. ज्यांनी आपल्या समाजावर जे टीका टिप्पणी कसबे करते, आहेत, इथे आहेत, त्याचा शोध घेऊ आपण. आणि ज्यांनी बुद्धाची चळवळ बाबासाहेबाची चळवळ चालवली, त्याच्यात जन्मच गेलाय घेऊ तुमचा आमचा. आता सुकुमार कांबळे टोलत बाबासाहेबाची विचारधारा पेरण्यात गेली. अलीकडे आता जेवढे काही महागाचे मातंग समाजाचे बाबासाहेबाच्या विचारधारेमुळेच ते स्टेज महार समाजाचा असेल, मातंग समाजाचा असेल, अण्णाभाऊचा असेल, बाबासाहेबाचा असेल, त्या स्टेजवरून बाबासाहेबच पेरण्याचं काम केलंय. जय भीम हाच नारा दिलाय सर. आम्ही तर म्हणतो आरक्षणाच्या व्यतिरिक्त आता जगायचा वेळ आलेली आहे. आरक्षण हे कुबडे आहेत फक्त विकासाचे, त्याच्यावर काय सर्वस्वही नाही. याच्या पुढची काळ जो आहे तो आरक्षणाच्या कुबड्या फेकून देऊन देखील आता जगण्याचे, कारण का जसे डाव पेज टाकले गेलेले आहेत, तुम्हाला हातबल करण्यासाठी रोज इथं नवे नवे षडयंत्र आखले जात आहेत. तुम्ही आपण बघितलं असेल की काही जो समूह आहे तो भंगार इचून खातो, कागद इचून खातो, पण त्याच्यावर परावलंबी आहे का तो? त्यांच्याकडे दयेची भीक मागत नाही, सहानुभूतीची भीक मागत नाही, कुठल्या योजनेची त्यांनी अपेक्षा करत नाहीत. तसं देखील तुम्हाला येत्या काळामध्ये तुम्हाला जगायची सवय लावून घ्यावी लागेल. कारण का हे लाचारीचे आरक्षण देखील म्हणजे कुठपर्यंत हे करायचं काय नाही ते हे करायला पाहिजे. आणि आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवण्यासाठी तुम्ही लढे दिले पाहिजेत. लोकसंख्येच्या प्रमाणात आज 17 ते 18% आज आरक्षण आपले SC ची लोकसंख्या आहे, ते हे करण्यासाठी आपण हे करायला पाहिजे. यावेळेस जिथे शासन जर आपल्याला होईल तिथे संघटित होणारेच आहेत, लढा देणारेच आहेत. आरक्षणाचा फायदा जर शासन आपण लाचार बनावं, आपण त्यांच्याकडे सहानुभूती करावं, दयेची भीक मागावी. त्या दुरडीत नसलेल्या भाकरीसाठी भांडणं आहेत, आम्ही भांडतोय असं बोलतायत. आता यापुढे सांगू का सर, मातंग समाज हा महार समाजावर अवलंबून राहणार नाही. हे सुद्धा तुमचं अनुकरण करील. जिथं जिथं अन्याय झाला तिथं तिथं उभा टाकील. हे उलट चांगली बाब झाली सर. मातंग समाज शहाणा झाला. जिथं जिथं अन्याय होईल तिथं सगळे एकत्रित होतील. आरक्षण असो कोणत्याही असो मागण्या मागत राहतील, संघटित होतील. हे बाब चांगली आहे. आणि पण वागत असताना आपण सगळे हे देव बाजूला ठेवून बंधुभावानं वागूया, चांगलं राहूया, समाजालाही संदेश देऊत. आपण मताच्या साठी तुमच्या मदतीला धावून येणारे आज 1000 जरी असतील, त्यावेळेस मातंग समाजासोबत कुणीच नसताना महार समाजाने बौद्ध समाजाने साथ दिलेली आहे. आज तुमच्याकडे हजारो हात येत असतील म्हणून अशी भाषा वापरणं बरोबर नाही. कशी? कारण का तुम्हाला बौद्धावर ज्यावेळेस अन्याय अत्याचार होईल, महारावर अत्याचार होईल, अन्याय अत्याचार होईल, त्यावेळेस मातंगांना यायलाच पाहिजे. मातंगावर ज्यावेळेस होईल त्यावेळेस ह्यांनी सुद्धा यायला पाहिजे. अशी समन्वयाची भूमिका घेऊन हे केलं तरच हे दोन्ही समाज पुढं प्रगतीकडे जातील, असं आशावाद मला वाटतो. या ठिकाणी मला जे पाचारण केलं आणि माझी भूमिका मांडण्याची, आवाज बहुजनाच्या माध्यमातून जी भूमिका मांडण्याची संधी मला दिलेली आहे, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. आता हरगिले सर म्हणजे आमचे जुने स्नेही आहेत, आम्ही समकालीन सहप्रवासीच आहोत चळवळीचे. आणि इथला जो वादविवादाचा मुद्दा विसरून जाऊन आपण समन्वयासाठी आपण पुढं कार्यरत राहावं अशी सगळ्यांना विनंती करतो. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय भीम. मातंग समाजातील असो महार समाजातील जे लोक जे काही आहेत म्हणजे वागायला विद्रुप, त्यांना दूर सारून
महार समाजाने आणि मातंग समाजाने खेळीमेळीच्या वातावरणात लढा द्यावा. कोणताही अबकड असेल कोणताही असेल, याच्यामध्ये तुम्ही म्हणल्यावर काही षडयंत्रच आहे. हे माणसं उभा केलेत, मांगाची उभा करू किंवा महार समाजाची उभा करू, त्यांना दुर्लक्षित करून महार समाजानं आपला आपला लढा द्यावा, मातंग समाजानं अबकड मिळवून लढा द्यावा. तर आपण आवाज बहुजनाचा या चॅनलवर बोलवला, त्याबद्दल आपला आभारी आहे. अशीच विचारधारा चांगली समाजात पेरण्याचं काम करूया. एवढं बोलू. जय हिंद, जय जाता महाराष्ट्र, जाता जय मी भीम. सर्वांना विनंती करतो की 11 तारखेला श्रद्धेय आनंदरावजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूरमध्ये मोर्चा निघणार आहे आरक्षण विरोधी कृती समितीच्या वतीनं. तर त्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने यावं अशी मी विनंती करतो. आणि 27 तारखेला संबंध लातूर जिल्ह्यातील मातंग समाजाला आवाहन करतो की आपण अबकड मागणीसाठी लातूर कलेक्टर ऑफिसवर यावं. तुम्हा दोन्ही मान्यवरांचे आवाज बहुजनांचा या न्यूजच्या विशेष अशा मुलाखतीमध्ये तुम्ही दोघांनी मला तुमच्या जीवनातला अत्यंत अनमोल असा वेळ दिला. 6 दिवसापासून मी अनेक मान्यवरांना फोनद्वारे माहिती दिली या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे, परंतु कुणीही मला पुढाकार घेतला दिसला नाही. आणि तुम्ही दोघांनीही लगेच एक फोनवरती दोघे पण तयार झालात. समाजामध्ये ज्या शब्दावरून, ज्या मुद्द्यावरून जो वितंडवाद निर्माण झालेला आहे त्यावरती आपण सविस्तर अशी सखोल चर्चा केली. त्याबद्दल तुम्हा दोघांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद. अशाच प्रकारे आपल्या दोघांच्याही हातून काम घडत राहू अशी आपल्या प्रति मंगल कामना करतो. याच ठिकाणी आपण थांबूया. विशेष म्हणजे यूट्यूबवरती जर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथेच. धन्यवाद. पुन्हा एक वार सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत. मी आशा बाळगतो की आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल आणि दोन्ही समाजातील विचारवंतांची मते आपल्याला समजले असतील किंवा पटले असतील किंवा त्यांच्या मताविषयी आपले जर काही मतभेद असतील तर कृपया करून कमेंट बॉक्समध्ये ते आपण जरूर आम्हाला कळवावे. मित्रांनो, SC प्रवर्गातील जातीय उपवर्गीकरण करण्याचा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, राज्य सरकारला त्याचा आदेश दिलेला आहे, त्याने कराच म्हणून सांगितलेलं नाही. फक्त तुमच्या परीने जर योग्य वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये उपवर्गीकरण करू शकता असा त्यांचा आदेश आहे. पण याच मागणीला SC प्रवर्गातील मातंग समाजाने जास्त जोर देत याचं समर्थन करत ही मागणी केलेली आहे आणि SC प्रवर्गातील बौद्ध समाज व इतर समाज या मागणीच्या विरोधात आहेत. ह्या मागणीच्या समर्थनात आणि विरोधात 2 गट निर्माण झालेले आहेत. याच्यामध्ये एक संविधानिक विचाराने किंवा वैचारिक तत्वाने याच्यामध्ये मतभेदामध्ये एक निर्णय निघायला पाहिजे होता, पण या निर्णयाला या विषयाला एक वेगळंच वळण लागताना दिसत आहे. ते वळण म्हणजे हिंसक वळण. यापूर्वी सुवर्ण वर्गातून किंवा मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून आपल्या जे महापुरुष होते किंवा जे आपले आयकॉन आहेत, जे आपले आदर्श आहेत, त्या आदर्शांवरती या ठिकाणी टीका टिप्पणी केली जात होती किंवा त्यांची विटंबना केली जात होती बेताल वक्तव्याच्या माध्यमातून. पण हे चित्र आता आपल्याला आपल्याच वर्गामध्ये दिसत आहे. हे खूप वाईट आणि समाजाला घातक असं हे चित्र आहे. मित्रांनो, हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला आपले विचार बदलावे लागतील. मी दोन्ही समाजाला व सर्व SC प्रवर्गातील समाजाला हात जोडून नम्र विनंती करतो की मित्रांनो, तुम्ही आम्ही काही वेगळे नाही, आपण सर्व एक आहोत. आपण भाईचारा हा ठेवला पाहिजे. कुणीही कुणाच्या महापुरुषावरती कुठल्याही प्रकारचं बेताल वक्तव्य करणार नाही. ठाण्यामध्ये राजू थाटे जे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती मातंग समाजातील तरुणांनी जो भ्याड हल्ला केला, मी याला भ्याड हल्लाच म्हणतो, कारण की हा कुठल्याही प्रकारचे संविधानिक तत्वाने किंवा कुठल्याही वैचारिक तत्वामध्ये ही गोष्ट बसत नाही, एकमेकावरती हल्ला करणे किंवा मारहाण करणे. म्हणून याला मी भ्याड हल्ला हा समजतो. मित्रांनो, त्यांनी ज्यावरती हल्ला केला ह्याचा मी निषेध करतो. का तर मी एक संविधानिक आणि आंबेडकरी विचाराचा त्यांच्या चळवळीतील एक कार्यकर्ता आहे. मी एक समाज माध्यमाचं किंवा समाजाचं प्रबोधन करत असताना मी माझी तटस्थ भूमिका ठेवत असतो. मी जरी बौद्ध समाजातून येत असेल, मी जरी महार समाजातून येत असेल, तरी मी मातंगांनाही कधी नावं ठेवले नाहीत आणि
महाराजांनाही कधी नावं ठेवलेली नाहीत किंवा बौद्धांनाही कधी नावं ठेवलेली नाहीत. आणि तमाम एसटी जातीतील किंवा तमाम समाजातील कोणत्याही समाजाला मी कधी नावं ठेवत नाही. माझा प्रामाणिक हेतू एवढाच असतो की समाज प्रबोधन, समाज कसा माझा एकत्र राहील आणि गुण्यागोविंदाने नांदेल, हा आमच्या चॅनलचा हा खरा उद्देश आहे. मित्रांनो, मी पुन्हा एक वार ज्यांच्यामुळे आपल्याला हे चित्रीकरण उपलब्ध झालं, आवाज बहुजनांचा या चॅनलचे मी सदस्य आभारी आहे. खूप सुंदर असं हे त्यांच्यामुळे आम्हाला हे चित्रीकरण उपलब्ध झालं, हे तुम्हाला चर्चा पाहावयास मिळाली. पुन्हा भेटूया अशाच वैचारिक विषयासह. मी पुन्हा एक बार तुम्हाला विनंती करतो मित्रांनो, तुमचा लढा हा संविधानिक असावा, हिंसक नसावा. कुणीही कुणाच्या महापुरुषावरती टीका टिप्पणी करू नका. जो शासन आणि सरकार निर्णय देईल दोन्ही समाजाने मान्य करा. उपवर्गीकरण होईल नाही होईल ही पुढची गोष्ट आहे. आतापर्यंत आपल्यामध्ये भाईचारा ठेवा आणि यानंतरही भाईचारा राहायला पाहिजे. तुम्ही आम्ही वेगळे नाही. चला मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी जय चौधरी क्रिएटरचा निवेदक प्रवीण सुनील चौधरी आपला शतशः आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच विचारवंत आणि सामाजिक विषयावरती समाजाचं प्रबोधन करणाऱ्या व्हिडिओसह. तोपर्यंत आम्हाला रजा द्या. जय भीम, जय संविधान. सर्व तमाम एससी प्रवर्गातील व समाजाला ज्या ज्या महापुरुषांनी समाज हिताच्या गोष्टी केल्या, समाज घडवण्यासाठी आपलं आयुष्य झिजवलं, त्या सर्व महापुरुषांना मी त्रिवार वंदन करतो आणि मी इथं आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.